नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अर्थवेद बेसिक टू इकॉनॉमिक्स ऍडव्हान्स बॅच मध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण इकॉनॉमिक्सचा पुढचा चॅप्टर या ठिकाणी पाहणार आहोत, अर्थात आपले इंडस्ट्री म्हणजे उद्योग क्षेत्र. तर बघा, यापूर्वीच्या आपल्या चॅप्टर मध्ये भरपूर सारे आपण विषय कव्हर केलेले आहेत आतापर्यंत, आणि 13वा चॅप्टर जो होता तो आपला इकॉनॉमिक रिफॉर्म्स होता. त्याच्यामध्ये आपण पब्लिक फायनान्स, टॅक्सेशन, पंचवार्षिक योजना असे भरपूर चॅप्टर त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. आणि हा बऱ्याच चॅप्टरचे एकमेकांचे लिंकेजेस देखील आहे. म्हणजे तुम्हाला जसं बघा, मी एलपीजीच्या चॅप्टर मध्ये सांगितलं होतं की काही सुधारणा ज्या झालेल्या आहेत त्या जवळपास प्रत्येक सेक्टरमध्ये झाल्यात. म्हणजे वित्तीय क्षेत्रामध्ये झाल्यात, इंडस्ट्री सेक्टरमध्ये झाल्यात, कृषी क्षेत्रामध्ये झाल्यात, टॅक्स सिस्टीम मध्ये झाल्यात, बँकिंग फील्डमध्ये झालेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये झालेले असल्यामुळे हे सगळे चॅप्टर एकमेकाला लिंक आहेत. आणि म्हणून तुम्हाला आत्ताच्या चॅप्टर मध्ये कुठे ना कुठे पाठीमागच्या लेक्चरचा संदर्भ त्या ठिकाणी आलेला दिसेल. आता बघा, हा जो मित्रांनो इंडस्ट्रीचा चॅप्टर आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला याच्या आधी याचा ट्रेंड सांगतो, म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत ते आधी तुम्ही जाणून घ्या. मग तुम्हाला कळेल की नेमकं हा चॅप्टर अभ्यास करताना नेमकं काय फोकस करायचं. ऍक्च्युअली त्यांनी याच्यावर काही प्रश्न विचारताना थोडंसं इकॉनॉमिक्सचा जो बॅकग्राऊंड आहे तो देखील बऱ्यापैकी या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, इकॉनॉमिक्स आणि तुमचा आहे जॉग्राफी. तर जॉग्राफी मध्ये देखील बघा आपल्याला अभ्यास करावा लागतो, बरोबर. जॉग्राफिकल अँगलने देखील इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागतो. अशा दोन्ही पद्धतीने ठिकाणी अभ्यास करताना तुम्ही इंटिग्रेटेड अप्रोच ठेवायचा आहे. आता आपण अभ्यास करताना शक्यतो इकॉनॉमिक्सच्या अँगलने पाहतोय, जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपण जॉग्राफीचा अँगल पण आणलाय. पण तुमचा बऱ्यापैकी त्यांनी सिलेबस काय केला माहिती का, असं क्रॉस लिंकेजेस करून जॉग्राफीच्या अँगलने प्रश्न विचारलेले आहेत. आता मोस्ट ऑफ द प्रश्न बघा कसे बऱ्यापैकी. समजा भारतातील मग पहिले उद्योग, फर्स्ट उद्योग कुठे आहेत, मग वेगवेगळ्या फील्ड मधलं. जसं की समजा आपल्याला माहिती कापड गिरणी महाराष्ट्रात आलेली होती भारतामध्ये पहिल्यांदा. नंतर मग तिकडं ज्यूटची गिरणी तिकडं वेस्ट बेंगॉल साईडला, राईट, रिश्रा वगैरे सारख्या ठिकाणी. तर असे वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी विचारले. मग साखर उद्योग त्या संदर्भात प्रश्न आहे. असे महत्वाचे उद्योग जे आहेत ना त्यांच्या संदर्भात खूप सारे प्रश्न आहेत, राईट. हे एक महत्वाचा म्हणजे व्हेरी आयएमपी पॉईंट मी म्हणेल. हा, पण तो आपण ऍक्च्युली ना जॉग्राफीच्या अँगलने स्टडी करत असतो, तो देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. म्हणजे मार्केटमधल्या बऱ्याचशा पुस्तकामध्ये हा टॉपिक कव्हरच केलेला नाही, तो देखील आपण या ठिकाणी आपल्या नोट्स मध्ये देखील आहे आणि आपल्या पुस्तकात देखील तो आपण कव्हर केला होता. आणि आता आपण तुम्हाला मी या लेक्चर मध्ये देखील त्या ठिकाणी सांगणार आहे, राईट. हा झाला उद्योगाचा. दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळी धोरणं. तर जे औद्योगिक धोरणं असतात मित्रांनो, मग केंद्राची आणि सेंट महाराष्ट्राची, असे दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचे. म्हणजे भारताची औद्योगिक धोरणं आणि महाराष्ट्राची औद्योगिक धोरणं, अशा दोन्हीचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न आहेत. त्याच्यानंतर जे एलपीजी रिफॉर्म झाले होते, तर एलपीजी रिफॉर्म मध्ये उद्योगासंदर्भात काय रिफॉर्म झालेले होते याच्यावर देखील बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी दिसून येतात. मी तुम्हाला आता ब्रॉड एरिया सांगतो बरं का, तुम्हाला याच्यावर बऱ्यापैकी तुम्हाला फोकस करायचा अभ्यास करताना, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला अजून पुढचा अभ्यास करायचा म्हणजे वेगवेगळ्या स्कीम्स किंवा कार्यक्रम, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही वेगवेगळे उद्योगासंदर्भात डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळे स्कीम असतील, कार्यक्रम असतील, त्या सगळ्यांचा अभ्यास करायचे. म्हणजे समजा मेक इन इंडिया प्रोग्राम असेल, स्टार्टअप इंडिया प्रोग्राम असेल, स्टँड अप इंडिया प्रोग्राम असेल, मुद्रा असेल, अशा वेगवेगळे स्कीम किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं काही स्टॅटिस्टिक्स लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे उद्योगांचा त्या ठिकाणी किती वाटा आहे, म्हणजे जीडीपी मध्ये, रोजगाराच्या क्षेत्रामध्ये, निर्यातीमध्ये, असे स्टॅटिस्टिक्स जे आहेत ते आपण एकदम जुन्यापासून लेटेस्ट पर्यंत अपडेटेड आकडेवारी त्या ठिकाणी आणलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून पुढे काय करता येईल उद्योगाच्या बाबतीमध्ये, तर ह्या क्षेत्राच्या असलेल्या समस्यावर देखील बऱ्यापैकी थोडेफार, जास्त नाही थोडेफार प्रश्न आहेत, समस्या वगैरे ज्या असतील त्या. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो, तर जो काय ट्रेंड वगैरे असेल ह्या उद्योगासंदर्भात त्या गोष्टी. आणि तुम्हाला जॉग्राफिकल अँगलने सांगितलं होतं की हे पहिले उद्योग वगैरे कुठे आले, आणि प्लस काही त्यांनी रिजनल उद्योग देखील विचारलेत. म्हणजे ठराविक एखादा उद्योग फेमस असणार शहर, राईट, किंवा मग दक्षिण ते उत्तर असा क्रम, राईट, असा क्रम देखील त्यांनी विचारलंय की मग उद्योगाची क्रमवारी लावा, उत्तर ते दक्षिण, दक्षिण ते उत्तर, त्या फेमस शहर आणि त्यांच्या ठिकाणी काय काय तयार होतं. समजा एक्झाम्पल सांगतो की सावंतवाडीला आपण माहिती की लाकडाची खेळणी तयार होतात, एक्झाम्पल सांगतोय. असं जॉग्राफीच्या अँगल देखील स्टडी त्या ठिकाणी विचारलेला आहे. पण आपण बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द इकॉनॉमिकच्या अँगलने घेणार आहे. आणि म्हणजे 75% आपलं इकॉनॉमिकच्या अँगल आहे, 25% आपण जॉग्राफीच्या अँगल घेणार आहे. तुम्ही अभ्यास करताना ज्यावेळेस भूगोलाचा अभ्यास कराल त्यावेळेस ह्या चॅप्टरला इकॉनॉमिकच्या अँगल देखील वाचा, म्हणजे तो कंटेंट तुम्हाला इकडे कामाला येणार आहे. आता मी जॉग्राफीच्या अँगल त्या ठिकाणी घेणार नाही जास्त, कारण का तो जॉग्राफीचा सब्जेक्ट होऊन जाईल, येतं लक्षात.
आणि म्हणून तुम्हाला इंटिग्रेटेड स्टडी त्या ठिकाणी करावं लागेल. हा, पण तुमचा मी जे काय कंटेंट घेईन त्याच्यामध्ये तुमचे जवळपास 99% प्रश्न तर नक्कीच सॉल्व्ह होतील. जो 1% प्रश्न आला तो कदाचित कोणालाच येणार नाही, किंवा मग तो कदाचित जॉग्राफीच्या वेगळ्या अँगल विषयाला गेलेला असेल, येतं लक्षात का, तो करंटच्या अँगल आलेला असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेंड लक्षात घेऊन याचा अभ्यास करायचा आहे. आपण ज्यावेळेस पीओक्यू अनालिसिस पाहणार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून त्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणारच आहे. सध्या तुम्ही लेक्चर पाहताना त्याचा एवढ्या डिटेलमध्ये विचार करू नका. ज्यावेळेस आपण पीवायक्यू अनालिसिस पाहणार आहे त्याच्यामध्ये आपण चांगला त्याच्यामध्ये विचार करूया. येतं लक्षात. तर मी आता सुरुवात करतोय आपल्या लेक्चरला. त्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगायची ते म्हणजे बघा, मी याच्यापूर्वी देखील बऱ्याच वेळा लेक्चर सांगितलंय की इकॉनॉमिक्स हा आपला चालू घडामोडी अर्थात करंट ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या ज्या काही चालू अपडेट्स असतील त्यासाठी ऑलरेडी मी माझं जे स्वतःचं टेलिग्राम चॅनल आहे अर्थात एमपीसी इकॉनॉमिक्स टिप नावाचं, त्याच्यावर मी चालू घडामोडीच्या जे काही अपडेट्स असतील ते टाकत असतो. तुम्ही सगळ्यांनी जॉईन करायचे ते, राईट. आणि हे का सांगतो मी, कारण का तुमची बॅचची जरी व्हॅलिडिटी 6 महिने असेल तरी तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलचा ऍक्सेस लाईफ टाइम असेल, राईट. ऑब्व्हियसली फ्री चॅनल आहे आपलं, तर तुम्हाला जे काही करंट अपडेट असतील त्या चॅनलवर आपल्याला भेटून जातील. या ठिकाणी मी ऑलरेडी QR कोड देखील दिलेला आहे, तो तुम्ही स्कॅन करून जॉईन करू शकता, किंवा हे एमपीसी इकॉनॉमिक्स ट्रिक्स हे चॅनल सर्च करून देखील त्या ठिकाणी जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आता आपल्या लेक्चरला आपण या ठिकाणी सुरुवात करूया, अर्थात इंडस्ट्री. ठीक आहे. आता इंडस्ट्री हे पाहण्या अगोदर आपल्याला आपण आपल्या लेक्चरमध्ये बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा बेसिक गोष्ट पाहत असतो, म्हणजे ते कन्सेप्ट काय आहे, ती कुठून आली, किंवा मग त्याचे वेगवेगळे थिंकर्स कुठले. तर इंडस्ट्री आपल्याला माहिती की आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ॲलन फिशरने बघा क्लासिफिकेशन केलं, आठवतं का ॲलन फिशर. तर ॲलन फिशरने वेगवेगळ्या सेक्टरच इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये क्लासिफिकेशन केलं. त्याने सांगितलं होतं की प्राथमिक क्षेत्र, बरोबर, हे तुम्हाला आता आठवावं लागेल, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवलेत मी. दुसरं काय होतं रे, द्वितीय क्षेत्र. नंतर तिसरं काय होतं, तृतीय क्षेत्र. असे वेगवेगळे क्षेत्र आपण त्याच्यामध्ये अभ्यास केलेला होता. आणि तृतीय क्षेत्रामध्ये काय रे, द्वितीय म्हणजे सेकंडरी मध्ये, हे सेकंडरी क्षेत्र, त्याच्यामध्ये तुमचं इंडस्ट्री. आणि इंडस्ट्री थोडक्यात म्हणजे काय, तर तुम्ही प्राथमिक क्षेत्रावरील जे काही पदार्थ असतात त्याच्यावर प्रक्रिया करून जे काही तयार करतो आपण त्याला थोडक्यामध्ये काय करतो, इंडस्ट्री सेक्टरमध्ये पकडतो, राईट. तर अर्थशास्त्राचं द्वितीय क्षेत्र म्हणजे थोडक्यात काय, तुमचं इंडस्ट्री सेक्टर म्हणजे उद्योग क्षेत्र. याच्यामध्ये नेमकं काय काय येतं रे, तर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग येते, म्हणजे कारखानदारी संदर्भात जे काही गोष्टी असतील त्या कारखानदारी, नंतर मायनिंग म्हणजे खाणकाम, नंतर वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी, गॅस. ठीक आहे. गॅस म्हणजे कुठला, जो इंधन आणि इतर बाकी गोष्टीसाठी वापरला जातो तो, राईट. नंतर पाणी पुरवठा, राईट, वॉटर सप्लाय, बांधकाम क्षेत्र हे देखील याच्यामध्ये येतं लक्षात. तर ह्या गोष्टी बघा बरं का, काही काही ठिकाणी बांधकामाला टर्शियर मध्ये मानले गेले, पण आपण त्याला सेकंडरी सेक्टर मध्ये मानतो. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, तुम्हाला विचारतील की द्वितीय क्षेत्रामध्ये कुठले कुठले उपघटक येतात. तर त्याच्यामध्ये मेन आहे तुमचं कारखानदारी, हे सगळ्यात मेन आहे. नंतर मायनिंग आहे, नंतर बांधकाम आहे, गॅस आहे, पाणी पुरवठा आहे, ह्या सगळ्या गोष्टी, आणि वीज त्याच्यामध्ये आहे, राईट. लाईट, इलेक्ट्रिसिटी, किंवा आपण लाईट म्हणण्यापेक्षा वॉटर, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय, गॅस, कन्स्ट्रक्शन, मायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे त्याचे उपक्षेत्र आहेत, येते लक्षात. तर इंडस्ट्रीच्या बाबतीत लक्षात घ्या, द्वितीय क्षेत्र आहे, त्याच्यामधले उपक्षेत्र तुम्हाला सांगितले, याच्यावर प्रश्न चुकून देऊ नका. आणि ॲलन फिशरने तशा पद्धतीचं क्लासिफिकेशन दिलेलं होतं, हे ऑलरेडी आपण आपल्या पहिल्या चॅप्टर मध्ये स्टडी केलं. आठवतं तुम्हाला, बेसिक चॅप्टर जो आहे आपला, बेसिक कन्सेप्ट अर्थात मूलभूत संघटना, चॅप्टर मध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला होता. आता तुम्हाला एक थिंकरचा अभ्यास करायचा, तो म्हणजे विकास अर्थशास्त्राचे जनक. ऍक्च्युली याच्यावर असे तुम्हाला जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस नाहीत, पण तुम्हाला एक थिंकर माहित असावा, तो म्हणजे विकास अर्थशास्त्राचा जनक कोण नेमका. तर एक लक्षात ठेवा, आपण याच्याविषयी ऑलरेडी आय थिंक एका लेक्चर मध्ये पाहिलं बघा यांचं नाव. आता आठवतं तुम्हाला, आर्थर लेविस. कुठं पाहिलं होतं आपण, तर आपण आर्थिक वृद्धीच्या चॅप्टर मध्ये पाहिलं होतं. आर्थर लुईस किंवा आर्थर लेविस जे आहेत, लक्षात ठेवा, हे विकास अर्थशास्त्र म्हणजे डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स आपण त्याला म्हणतो. डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सचे ते जनक मानले जातात. त्यांनी याच्यामध्ये खूप सारं काम केलेलं, डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सचे ते जनक मानले जातात. आणि आर्थिक विकासाच्या चॅप्टर मध्ये आपण या गोष्टी सगळ्या पाहिल्या होत्या. ठीक आहे. तर त्यांनी एक संरचनात्मक बदल नावाचं मॉडेल मांडलं होतं, म्हणजे स्ट्रक्चरल चेंज मॉडेल मांडलं होतं इकॉनॉमिक्स मधलं किंवा ग्रोथ मधलं. इकॉनॉमिक ग्रोथ चॅप्टर मध्ये पाहिलं होतं आपण. तर त्यांनी इकॉनॉमिक ग्रोथ एक स्ट्रक्चरल चेंज मॉडेल मांडलं होतं. आता स्ट्रक्चरल चेंज मॉडेल नेमकी काय वानगडे, त्यांचं म्हणणं असं आहे की अर्थव्यवस्था जी असते ना सुरुवातीला ही ट्रॅडिशनल असते. ट्रॅडिशनल म्हणजे थोडक्यात तुमची कृषी आधारित असते, ऍग्रिकल्चर ओरिएंटेड असते. आणि हळूहळू ती कशी होते रे, तर ती इंडस्ट्री बेस होत जाते, राईट. आता एक्झाम्पल बघा तुम्हाला कसं होतं ते सांगतो. समजा तुमची ट्रॅडिशनल इंडस्ट्री आहे, कुठली, ऍग्रिकल्चर बेस्ड इंडस्ट्री आहे, किंवा आपण इकॉनॉमी म्हणूया. इंडस्ट्री म्हणण्यापेक्षा तुमची जी अर्थव्यवस्था आहे ती पारंपरिक आहे, ती शेती आधारित आहे, कृषी आधारित आहे, राईट. तसं की भारतात होतं बघा, आपण आधी
ऍग्रिकल्चर बेस आपला बऱ्यापैकी प्रोडक्शन होतं, म्हणजे आपला जवळपास 55% जीडीपी हा कृषीमधून यायचा. पण आता आपल्याला माहिती की जीडीपीचा वाटा आपला डायरेक्ट 16%च्या आसपास झालेला आहे. राईट. मग तुमची इकॉनॉमी आधी कशी असते, ऍग्रेरियन इकॉनॉमी, कृषी आधारित अर्थव्यवस्था ही पारंपरिक झाली. आता तुम्ही काय करता, बचत करायला सुरुवात करता, तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करता. तुमच्या देशामधील जनता आणि सरकार काय करतं, बचत करतं, ह्या बचतीचा वापर करून गुंतवणूक करतं. तुमच्याकडे असलेली जी मॅन पॉवर असते, लक्षात घ्या, मॅन पॉवर म्हणजे काय, आपल्याकडे जे काय सरप्लस लेबर आहे, आपल्याकडे बघा भरपूर सारी लोकसंख्या आहे, मग आपल्याकडे चीप पद्धतीने म्हणजे स्वस्त दराने लेबर म्हणजे मजुरांचा पुरवठा उपलब्ध आहे, प्लस तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत त्यांचा तुम्ही वापर करता, आणि हे सगळं करून तुम्ही काय करता रे, तर तुम्ही इंडस्ट्री उभारता, तुम्ही इंडस्ट्रीकडे वाटचाल करता. आपण बघा पंचवार्षिक योजना पाहिल्या होत्या, 5 इयर प्लॅन मध्ये तुम्हाला आठवत असेल, पहिली योजना आपण फोकस कशावर केलं तरी शेतीवर केलं, बरोबर. शेतीवर करून मग आपण आपल्याला कळले की आपण इंडस्ट्रीमध्ये आपण अजून माग असेल, मग आपण इंडस्ट्रीला फोकस केलं, आणि तिसऱ्यामध्ये आपण तिघांना कंबाईन केलं, म्हणजे काय 1+2 ला कंबाईन करून टाकलं, शेती आणि इंडस्ट्रीवर फोकस अजून चालूच ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने आपण हळूहळू शेतीकडून कुठं शिफ्ट झालेलो आहे, कारण आपण 5 इयर प्लॅन त्या ठिकाणी राबवलेला आहे. आपल्याकडे मूलभूत उद्योग आपण त्या ठिकाणी आणलेले आहेत, हेवी इंडस्ट्रीज आपण त्याला म्हणतो, अवजड उद्योग, राईट, तशा पद्धतीच्या. आणि त्याचबरोबर पुढे जाऊन मग आपण एमएसएमई ला देखील प्राधान्य दिलेले नंतर. तर जनता सरकार आलं 1977-78च्या आसपास, त्याने देखील पुढे जाऊन मग लघु उद्योगांना जास्त त्या ठिकाणी फोकस केलेला आहे. तर सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे 1 बाय 1 पाहायच्या आहेत. तर हे मॉडेल आहे कोणाचं, तर ऑर्थर लुईस, लक्षात घ्या. याला काय म्हणतात, विकास अर्थशास्त्राचा जनक, म्हणजे फादर ऑफ डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स. येते लक्षात. सिंपल मॉडेल, तुम्हाला अवघड नाही समजण्यासाठी. तुम्हाला वाटेल की इकॉनॉमिक्सची थिअरीज वगैरे खूप अवघड असतात का, नाही बघा किती सिंपल भाषेमध्ये समजावून सांगितलं मी तुम्हाला. जर असं तुम्ही डेली लाईफशी जरी कनेक्टेड केलं ना, सरळ सरळ इंडियाला कनेक्ट करा. इंडिया बघा, आधी तुम्हाला सांगितलं की आधी 55% जीडीपी होता, राईट. जीडीपी मध्ये कॉन्ट्रिब्युशन 55% होतं, आता ते कमी कमी डायरेक्ट 16% झालेलं आहे. आणि आपली इंडस्ट्रीचं बघा, त्यांचा जीडीपीचा रेशो, जीडीपी मधलं कॉन्ट्रिब्युशन किती होतं रे, आधी 16.6% होतं इंडस्ट्रीचं, बरं का. आणि आता सध्या ते किती झालेलं आहे, तर सध्या ते झाले जवळपास 28 ते 29च्या दरम्यान 28% झालेलं आहे. म्हणजे थोडं दुप्पटपेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणजे येत्या लक्षात कशा पद्धतीने स्ट्रक्चरल चेंज झालेलं आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये, राईट. स्ट्रक्चरल चेंज त्या ठिकाणी झालेला आहे, संरचनात्मक बदल. आणि अशा कन्सेप्च्युअल तुम्हाला हे अभ्यास करावा लागेल, कारण त्यांनी आता प्रश्न विचारला होता बघा. आता मला कंबाईनला प्रश्न विचारला होता की त्यांनी खालीलपैकी हा नेमका कसला बदल आहे. त्यांनी बोललं होतं की भारतामध्ये जे आहे ना, काय म्हणू शकतात त्याला, आधी आपल्याकडं लोक कुठं काम करत होते, काय म्हणतात त्याला, त्यांनी अर्थव्यवस्था संदर्भात एक स्ट्रक्चरल चेंजवर प्रश्न विचारलेला आहे. स्ट्रक्चरल चेंज असं त्याचा आन्सर होतं बघा एमसीक्यू. मला एक्झॅक्ट प्रश्न आठवत नाही, पण त्याचा आन्सर स्ट्रक्चरल चेंज होतं. स्ट्रक्चरल चेंज म्हणजे काय रे, तर संरचनात्मक बदल. म्हणून तुम्हाला अशा कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल की इकॉनॉमिक्स म्हणजे नुसतं फॅक्ट फॅक्ट फॅक्ट, तर नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्हाला जोपर्यंत कन्सेप्ट समजत नाही ना, तोपर्यंत फॅक्ट काहीच कामाचे नाही, राईट. आणि म्हणून तुम्ही अभ्यास करताना असा इंटिग्रेटेड अभ्यास करा. नुसतं फॅक्ट रट्टा मारलाय तसं काय करू नका, त्या नुसतं कन्सेप्टच केलाय असं काय करू नका. इकॉनॉमिक्सच्या मला कन्सेप्ट, तुमच्या फॅक्ट्स, त्याला तुम्ही डेली लाईफशी कसं कनेक्ट करताय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर चांगल्या केल्या तर तुम्हाला इकॉनॉमिक्स कधीच अवघड जाणार नाही. ठीक आहे. आणि मध्ये मध्ये आपल्या ट्रिक्स टाकतोय आपण, पण ट्रिक्स म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला आपण म्हणतो ना चेरी ऑन केक, तसा प्रकारे तुम्हाला उलट अजून मी गोष्टी सिम्प्लिफाय करून सांगतोय. तुम्हाला मध्ये मध्ये मी हे पण सांगतो की एक क्वेश्चन याच्यावर विचारलेत, याच्यावर फोकस करा, याच्यावर पीओके आलेला आहे, राईट. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही देखील तशा पद्धतीचा अभ्यास चांगल्या पद्धतीनेच करायचा आहे. असं करू नका की तुम्ही बॅच घेतली, तुम्ही लेक्चर बघत नाही, किंवा लेक्चर बघताय पण तुम्ही वर्कबुक भरत नाही, किंवा वर्कबुक भरून पण तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करत नाही. तर तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करायचे आहे आणि तुम्ही रिपोर्ट कार्ड पाठवायचे आहेत. रिपोर्ट कार्ड पाठवायचे आहेत सगळ्यांनी कंपल्सरी, राईट. रिपोर्ट कार्ड पाठवण्यासाठी तुम्ही मला त्या ठिकाणी काय करा, मेसेज करा. ठीक आहे. सगळ्यांनी मला मेसेज करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपची लिंक पाठवतो. येत्या लक्षात. तर अशा पद्धतीने हे सगळं विकास अर्थशास्त्राचे जनक तुम्हाला सांगितलं होतं. आता तुम्हाला अजून एक थोडंसं जेनेरिक अँगलने अभ्यास करावा लागतो, तो म्हणजे इकॉनॉमी मध्ये इंडस्ट्रीचे नेमकं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, राईट. आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये उद्योगांचं काय महत्व आहे, आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये उद्योगांचं महत्व काय रे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय, तर आपल्याला माहिती की आपण काय करतो उद्योगामध्ये, आपल्या रिसोर्सेसचा वापर करतो का नाही चांगला. येस, अप्रोप्रिएट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आपल्याकडील नॅचरल रिसोर्सेस अर्थात नैसर्गिक संसाधनांचा आपण चांगला वापर करतो. कुठं वापर करतो बघा, आपल्याकडे कच्चा माल आला शेतीमधला, कुठं आपण वापरतो, तो इंडस्ट्रीमध्ये, राईट. त्याच्यापासून आपण काही ना काही प्रक्रिया करून काहीतरी काही तयार करतो त्याच्यामध्ये. म्हणजे काय झालं तुमचा पहिला. नंतर दुसरं महत्व काय रे, अतिरिक्त श्रमाचा वापर आणि रोजगार निर्मिती. आपल्याकडे कधी समजा आता एक्स्ट्रा त्या ठिकाणी लेबर राहिलेला आहे. तुम्ही अनएम्प्लॉयमेंट चॅप्टर मध्ये पाहिलं बघा, शेतीमध्ये काय आहे, शेतीमध्ये छुपी बेरोजगारी, बरोबर का, प्रचंड बेरोजगारी किंवा डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आहे. तर छुपी बेरोजगारी मग ऍक्सेप्ट
कुठेतरी ऍक्सेप्ट करून घ्यायला पाहिजे ना. मग ती छुपी बेरोजगारीला त्यांना देखील आपल्याला रोजगार द्यायचा असेल तर मग तो कोण देऊ शकतो, तर हा सरप्लस लेबर जो आहे आपल्याकडं, म्हणजे अतिरिक्त जे श्रम आपल्याकडे वाचलेला आहे त्याचा वापर आपण कुठे करू शकतो, तर इंडस्ट्री सेक्टरमध्ये करू शकतो. राईट, हे झालं दुसरं महत्व इंडस्ट्रीचं. पुढचं काय रे, तुमची इंडस्ट्री जर वाढली तुमचं प्रोडक्शन वाढणार, प्रोडक्शन वाढलं तर काय होईल, तुमच्या देशाचं नॅशनल इन्कम वाढेल का नाही, आणि त्याच्यामुळे तुमच्या लोकांना रोजगार भेटला, रोजगारामुळे तुम्हाला काय भेटणार, पगार भेटतो का नाही, पगार भेटले म्हणजे काय, तुमचं पर कॅपिटल इन्कम वाढलं. पर कॅपिटल इन्कम म्हणजे काय, दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी तुमचं वाढतं, म्हणजे देशाचं पण उत्पन्न वाढलं आणि लोकांचं पण दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी आपण वाढवायचं काम कशाच्या माध्यमातून करतोय, तर उद्योगाच्या माध्यमातून करतोय. त्याच्यानंतर पुढचं महत्व त्या ठिकाणी पाहूया, ते म्हणजे तुमचं स्ट्रेंथनिंग ऑफ इकॉनॉमी. तुमची इकॉनॉमी स्ट्रॉंग होते, तुम्ही जे काही वस्तू तयार करता त्या वेगवेगळ्या फील्डसाठी कामाला येतात. समजा मला रस्ते बांधायचे, त्या ठिकाणी मला जे काय लागणार आहे कच्चा माल, त्या ठिकाणी इंडस्ट्री कामाला येते. तुम्हाला समजा बिल्डिंग बांधायची, त्या ठिकाणी लागणार स्टील, सिमेंट जे काय ते कुठून येते, शेवटी बांधकाम आपण आता पाहिलं बघा, इंडस्ट्री सेक्टर मधून येते. म्हणजे तुमची इकॉनॉमी स्ट्रॉंग होते लॉंग टर्म मध्ये, तुम्हाला लागणाऱ्या वस्तू तुम्ही स्वतः तयार करता, पुढे जाऊन तुम्ही काय करता रे, आत्मनिर्भर होता. आपण बघा आत्मनिर्भर भारत सारखे गव्हर्नमेंटचं एक बऱ्यापैकी एम आहे. आत्मनिर्भर हे जस्ट तुम्ही स्कीमच्या अँगलने पाहू नका, हे तुम्ही एक जेनेरिक अँगलने पहा की भारताला विकसित व्हायचे 2047 पर्यंत, मग आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल का नाही. राईट, आणि म्हणून त्या ठिकाणी हे महत्वाचं आहे. नंतर पुढचं गुंतवणुकीमध्ये वाढ. बघा भारतामध्ये इंडस्ट्री मार्केट खूप आहे आणि डेव्हलप कंट्रीला देखील कळलेलं आहे. म्हणून युरोप आणि युएसए सारखे जे काही कंट्री आहेत, किंवा युरोप मधले जे काही कंट्री असतील, युएसए स्वतः आहे, हे सगळे किंवा जपान आहे, हे सगळे लोक आपल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. कारण का, त्यांना माहिती आहे इंडिया ही काही डेव्हलपिंग कंट्री आहे, हे लोकांना आता वस्तूंची गरज आहे, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. राईट, मग त्या ठिकाणी येऊन काय करतायत रे, इन्व्हेस्टमेंट करत आहेत. मग एफडीआय करत आहेत, एफडीआय मग एफआयआय करत आहेत. तर मग आपल्याकडे बघा एफडीआय मध्ये आपला टॉप 5 मध्ये त्या ठिकाणी क्रमांक लागतो. आपण ट्रेडच्या चॅप्टर मध्ये या सगळ्या गोष्टी पाहणार आहे. आणि पुढचे वस्तू आणि सेवांना उच्च मागणी. राईट, तुमची इंडस्ट्री डेव्हलप झाली की त्या ठिकाणी काय होती, तुमचं लोकांचं ऍक्टिव्हिटी बूस्ट होते, वस्तू आणि सेवांना उच्च मागणी त्या ठिकाणी येत राहते. तर अशा पद्धतीने तुमचं आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये उद्योगांचं महत्व आहे. हा, आता हा चार्ट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कशासाठी, कारण हा या ठिकाणी फॅक्ट्स आहेत बघा सगळ्या. तुम्हाला हा चार्ट माहित असणं गरजेचं आहे प्रत्येक सेक्टरसाठी. ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस हे तिन्ही सेक्टर जे आहेत ना, ह्या तिन्ही सेक्टरसाठी तुम्हाला अशा पद्धतीचे फॅक्ट पाठ असणं गरजेचं आहे. राईट, तुम्हाला लॉजिक देखील मी बऱ्याच ठिकाणी सांगणार आहे कशा पद्धतीने ते पाठ करायचं. बघा सगळ्यात पहिल्यांदा जीडीपी मधील वाटा किती आहे, म्हणजे उद्योग क्षेत्राचा आपल्या जीडीपी मधील वाटा आधी किती होता ना आता किती. तर बघा 50-51 साली तुम्हाला मागे सांगितलं होतं जवळपास तो 16.2 किंवा 16% आसपास होता. आता या ठिकाणी राऊंड फिगर लक्षात ठेवा 16% होता. नंतर तो नंतर तो वाढत वाढत गेला. राईट, आपण शिफ्ट केला ना बघा. आर्थर लोईच्या मॉडेलनुसार काय झालंय, आपण पारंपरिक इकॉनॉमी पासून आता आपण काय होतं रे, उद्योग आधारित अर्थव्यवस्थेकडे शिफ्ट होतोय. आणि त्याच्यामुळे याचं काय होतं, या ठिकाणी आपल्या जीडीपी मधील वाटा त्या ठिकाणी वाढत वाढत गेलेला आहे. तर बघा या ठिकाणी जर राऊंड फिगर आपण विचार केला त्यावेळेस 16% होता, आता तो 28%च्या आसपास त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. म्हणजे राऊंड फिगर तुम्ही 28 ते 29% त्या ठिकाणी पकडा. किती, 28 ते 29%. त्याच्यानंतर रोजगार निर्मितीमधील वाटा, तर त्या काळी किती होता रे, 1950-51 साली. त्या काळी 50-51 आपण 1931 साली पकडूया, तर तो होता 11.7%. ठीक आहे, आणि तो आता वाढत वाढत जवळपास तो आलेला आहे 25%च्या आसपास. म्हणजे बघा गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 25%च्या आसपास तो त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट राहिलेला दिसतोय. एक्झॅक्ट आकडे शक्यतो विचारणार नाही, आणि तुम्हाला तुक्काच मारायचा असेल तुम्ही 25%च्या आसपास त्या ठिकाणी तुक्का मारू शकता. येत्या लक्षात. म्हणजे सुरुवातीला किती होता, जवळपास 11%च्या आसपास होता, 11.7%. आणि आता तो लेटेस्ट चालू घडामोडीनुसार तो 25.6% झालेला आहे. राईट, नंतर एकूण निर्यातीमधील वाटा. आता बघा आपण ज्या वस्तू तयार करतो आपण काय सगळ्या वापरतो का, नाही. आपण काही एक्स्ट्रा ज्या गोष्टी असतात तर बाहेर विकण्याचं काम देखील करतो, चला आपण त्याला निर्यात म्हणतो, बरोबर. आपण एक्सपोर्ट करतो त्या गोष्टी. मग त्या काळी 1960-61 साली आपल्या निर्यातीमध्ये उद्योगधंद्याचा वाटा किती होता, त्यावेळेस होता 45.4%. आणि तो नंतर वाढून 20-21 मध्ये 50.3% झाला. नंतर 23-24 मध्ये तो 45 ते 50% होता, आणि सध्या तो 46.5 ते 48% आसपास आहे. म्हणजे तो ऍसेट जास्त काय वाढलेला नाही निर्यातीमध्ये वाटा. म्हणजे हे एक सेक्टर आहे की ते बऱ्यापैकी ऍसेट जास्त वाढलेले आहे, बऱ्यापैकी स्टॅग्नंट आहे. हा, पण थोडंफार वाढलेलं आपण म्हणू शकतो, वाढून थोडंफार कमी झालेलं आहे, पण बऱ्यापैकी तोच तुम्हाला ओव्हरऑल रेंजच्या ठिकाणी दिसेल. 45% तो जवळपास सध्या 48%च्या आसपास आहे. राईट, म्हणजे जास्त नाही, 2-3% फरक त्या ठिकाणी पडलेला आहे. बघा राईट, इकडे काय होतं 16%, तिकडे किती झालेलं आहे, तिकडे बघा झालं 28%. राईट, कशामध्ये जीडीपी मधील वाटा. रोजगारामधील वाटा किती होता, 11%, तो तिकडे किती झाला रे, बघा तिकडे झाला तो 25%. राईट, आणि तुमचा निर्यातीमधील वाटा किती होता, आधी होता 45%, आता तो जवळपास किती झालेला आहे
45 ते 48च्या दरम्यान मध्ये, राईट, असं तुम्ही राऊंड फिगर लक्षात ठेवा. तर हा चार्ट या ठिकाणी खूप महत्वाचा होता, त्या अँगलने तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, हे पाठ करून ठेवा. आणि ज्यावेळेस आपण सुरुवातीला पहिले जे इन्कमचं चॅप्टर पाहिलं बघा, इन्कमच्या चॅप्टर मध्ये, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला हे देखील मी सांगितलं होतं की उद्योगांचा वाटा कसा कसा थोडा वाढत गेलेला आहे, ऍग्रिकल्चरचा वाटा तर कमी कमी होत गेलेला आहे, आणि सर्व्हिसचा वाटा तर 1/3 डायरेक्ट 55%च्या आसपास त्या ठिकाणी झालेला आहे, राईट. वाटल्यास तुम्हाला या ठिकाणी मी कंपॅरेटिव्ह पण सांगून टाकतो, म्हणजे तुम्हाला ते बरोबर रिवाइज येईल बरोबर. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला ऍग्रीचं सांगितलं होतं. ऍग्री मी 1950 डेटा घेतो फॉर एक्झाम्पल, 50-51 आणि सध्या लेटेस्ट 2025-26. तर बघा ऍग्रीचा किती होता त्यावेळेस, तो होता त्यावेळेस 55 पॉईंट, तो होता जवळपास 55%, आणि आता सध्या किती येतो, सध्या 16%च्या आसपास. नंतर इंडस्ट्री म्हणजे सेकंडरी सेक्टर जे आपण आता अभ्यास करतोय, राईट, त्याचा वाटा कमी होता, किती होता, 16.6%, म्हणजे जो ऍग्रीचा होता ना तो सध्या आहे, राईट, म्हणजे त्यावेळेस होता. सध्या जो ऍग्रीचा वाटा आहे तो इंडस्ट्रीचा होता, आणि सध्या ऍग्रीचा वाटा किती झाला रे, सॉरी आता इंडस्ट्रीचा वाटा किती झालाय, आता आपण पाहिलं बघा 28%च्या आसपास. आणि तिसरा आहे तुमचं सर्व्हिस सेक्टर, टर्शियरी सेक्टर, त्यावेळेस वाटा किती होता, 1/3 होता, म्हणजे जवळपास 30%च्या आसपास होता, राईट, आणि तो आता वाटा वाढून किती झालेला आहे, तर 55% आसपास झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेंड त्या ठिकाणी दिसतोय 1950-51 पासून 2025 पर्यंत, राईट, राहील लक्षात. अशा पद्धतीने हा जवळपास 50% पेक्षा जास्त होता, हा तर म्हणजे खूपच कमी होता. म्हणजे या ठिकाणी एक्सचेंज कोणाची झालेली आहे, ऍग्रिकल्चर जे सध्या आता आहे त्यावेळेस ते इंडस्ट्रीचं होतं, राईट. अशा पद्धतीने असं तुम्हाला ट्रिक करून ते लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतर हे पाहिलं आपण काय, तर पहिला टप्पा आपण त्या ठिकाणी पाहिला कशाच्या संदर्भात, की कशा पद्धतीने इंडस्ट्रीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येत गेलेलं आहे, म्हणजे थोडक्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचा वाटा वाढतच गेलेला आहे, कमी तर शक्यतो ऍसेट जास्त झालेले आहे, पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाटा तो वाढत गेलेला आहे कम्पेअर टू अदर सेक्टर, ऍग्रिकल्चर सेक्टर अँड सर्व्हिस सेक्टर आपण म्हणूया. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे तुमचा भारतामध्ये इंडस्ट्रील जर आपण ग्रोथ पॅटर्न विचार केला तर त्यांचे आपण टप्पे करू शकतो, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, असे फेजेस आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला होता, PYQ त्याच्यावर आहे की पर्टिक्युलर फेज मध्ये असं का झालं. म्हणजे बघा कुठली जगामध्ये कुठली गोष्ट कॉन्स्टंट नसते, त्याच्यामध्ये काही ना काही चढ उतार येत राहतात. बघा कधी चढ तेजी येते, कधी मंदी येते, तेजी येते, मंदी येते. जशी तुम्ही बिझनेस सायकल मध्ये याचा अभ्यास केला होता तशाच पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये देखील असे चढ उतार आलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला एक कॉमन सेन्स बघा, आपण जर पंचवार्षिक योजनेचा अभ्यास जर चांगला केलेला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. सुरुवातीला बघा आपण काय केलं, तरी सेकंड फायर प्लॅन मध्ये आपण उद्योगावर फोकस केलं, त्याच्यानंतर थर्ड फायर प्लॅन मध्ये देखील आपण उद्योग प्लस शेतीवर फोकस केलं. आणि म्हणून सुरुवातीला ज्यावेळेस नेहरू पंतप्रधान होते त्यांच्या काळामध्ये बऱ्यापैकी आपण काय केलेलं आहे, तर इंडस्ट्रीवर चांगल्या पद्धतीने फोकस केलेला आहे. पण मध्यंतरीचा काळ थोडासा वाईट गेला, कारण त्याला भरपूर सारी कारणं आहेत, जसं की युद्ध झालं, त्याच्यानंतर मध्यंतरी आपलं पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी, दुसऱ्या क्षेत्राकडे झालेलं जास्त आपण लक्ष दिलं, अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर बघा आपल्याला 4 टप्पे पाहिजे निश्चित. पहिली फेज आहे ते म्हणजे तुमची काय 1951 ते 65, या ठिकाणी स्ट्रॉंग इंडस्ट्रियल बेस साठी आपला उभा राहिला, राईट. इंडस्ट्रीचा आपल्याला स्ट्रॉंग बेस उभा राहिलेला आहे, भक्कम पायाभरणी झालेली आहे. ह्या पहिल्या फेजला काय म्हणायचं, भक्कम पायाभरणीची फेज किंवा स्ट्रॉंग इंडस्ट्रियल फेज. यावेळेस आपला इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट किती होता रे, 7.7% ते 8% एवढा आपण ग्रोथ रेट मेंटेन केला इंडस्ट्रीचा, ठीक आहे. आणि याला कारण काय होते, तर आपल्याला माहिती की सेकंड फायर प्लॅन मध्ये आपण त्याच्यावर फोकस केला होता. महालनोबिस मॉडेलवर आधारित आपण त्याचं नियोजन केलेलं होतं, आठवतं तुम्हाला महालनोबिस, राईट. त्याच्यानंतर पुढे जाऊन काय केलं आपण, काय म्हणू शकतो आपण, अवजड उद्योगावर फोकस केला आपण सेकंड फायर प्लॅन मध्ये. आणि आपण सार्वजनिक क्षेत्राचा विकास केला, म्हणजे सरकारी कंपन्या आपण स्थापन केल्या आणि आपण उद्योगावर फोकस केलेलं होतं. आपण बऱ्याचशा हेवी इंडस्ट्रीज उभारल्या, आठवत तुम्हाला, त्याची मी ट्रिक देखील तुम्हाला सांगितल्या होत्या, राईट. भिलाई आठवत आहे, भिलाई कुठून केलं, रशियाने मदत केली आपल्याला. नंतर दुर्गापूर या ठिकाणी आपण जी इंडस्ट्री उभारली आयर्न अँड स्टीलची, त्या ठिकाणी आपल्याला दुर्गापूर या ठिकाणी ब्रिटनने मदत केलेली आहे, आणि रूरकेला या ठिकाणी आपल्याला पश्चिम जर्मनीने मदत केलेली आहे. याची ट्रिक देखील मी तुम्हाला सांगितली होत्या पंचवार्षिक योजनेमध्ये, आठवत आहे. आणि मग अशा पद्धतीने आपण 1965 पर्यंत आपली पहिली फेज आहे. या ठिकाणी प्राईम मिनिस्टर जे होते ना नेहरू होते, त्यांचा बऱ्यापैकी याच्यावर फोकस होता. पण नंतर त्यांची डेथ झाली, त्याच्यानंतर मग लालबहादूर शास्त्री आले, भरपूर साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. नंतर सेकंड फेज काय होतं बघा, 1965 ते 80 ही जी सेकंड फेज लक्षात द्या, हिला मानलं जातं मंदी आणि घसरणीची अवस्था, म्हणजे डिसेलरेशन अँड डिट्रोकेशनची फेज. कुठली, डिसेलरेशन अँड डिट्रोकेशनची फेज आहे मित्रांनो ही मंदीची घसरणीची अवस्था. तर ह्या काळामध्ये आपल्या इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट किती टक्क्याने घसरला रे, 3.3% ते 4% असा ग्रोथ रेट झाला. आधी किती होता, 7.7 ते 8%,
त्याचा डायरेक्ट 50% झाला बघा ना, 50% पेक्षा देखील कमी झालाय तो, किंवा 60% म्हणतो मी, तो डायरेक्ट 60% घसरलेला आहे. धुवून झाला 3% ते 4%. कारण बघा इथं जर आपण 8चे जर निम्म केलं तर व्हायला पाहिजे 4%, म्हणजे झाला का नाही जवळपास 50%. तर जवळपास तो 50% नाही त्या ठिकाणी तुम्हाला घसरला दिसतंय, म्हणजे मिनिमम 50% आणि मॅक्झिमम 60% एवढा पद्धतीनं घसरलेला आहे. राईट. आणि याचे कारण काय होती ते तुम्हाला कारण देखील मी पंचवार्षिक योजनेमध्ये खूप सारे सांगितले होते, की त्या 1900 काय झाले रे, 65ला युद्ध झाले, पुढे 65 युद्ध झाले, 71ला युद्ध झालेलं आहे. ह्या सगळ्या कारणामुळे आपलं रिसोर्सेस कुठे वापरले गेले, तर संरक्षणासाठी वापरले गेले. मध्यंतरीच्या काळामध्ये खूप सारे आपल्याकडे दुष्काळ पडले होते. राईट. दुष्काळ 2-3 वेळा पडले होते. त्याच्यानंतर पुढे जाऊन ऑइल क्रायसिस झाले 2 वेळा. राईट. एक झालं 73च्या आसपास, एक नंतर झाले 1979च्या आसपास. त्याच्यामुळे देखील आपल्याला प्रॉब्लेम झाला. नंतर आपण खूप कडक कायदे आणले, MRTP कायदा आणला, फेरा कायदा आणला. याच्यामुळे आपल्याकडे गुंतवणूक म्हणावं तेवढ्या प्रमाणात आली नाही, लोक घाबरायला लागले इन्व्हेस्टमेंट वगैरे करायला. राईट. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्रीला म्हणावं तेवढं त्या ठिकाणी उठावा भेटला नाही. नंतर पुढचा आहे थर्ड फेज, तिसरी फेज जी आहे लक्षात घ्या, तिसरी अवस्था 1981 ते 91. राईट. ह्या काळामध्ये काय झालं मित्रांनो, इंडस्ट्री आता पुन्हा त्यांना उभारी भेटलेली आहे, त्याला जीर्णोद्धार झाला आपण म्हणू शकतो, त्याचा पुनरुज्जीवन झाले, म्हणजे रिकव्हरी झाली. इंडस्ट्रीची काय झाली या ठिकाणी, रिकव्हरी झालेली आहे. बघा या ठिकाणी हायेस्ट फेज होती, नंतर खाली आली, मग पुन्हा ती रिकव्हरी झालेली आहे. त्या ठिकाणी इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट किती टक्के झालाय, 7.6%. राईट. 81 ते 91 ही पुढची फेज होती, तिसरी फेज. यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर जे काय सुरुवातीचा लायसन्स राज होता आपला, लायसन्स मध्ये आपण थोडस त्या ठिकाणी लिबरल गोष्टी आणलेल्या आहेत. म्हणजे काय, त्याला रिस्ट्रिक्शन जे लावलेले होते आधी, रिस्ट्रिक्शन थोडेफार कमी केले, म्हणजे लायसन्सिंग मध्ये थोडीफार आपण शिथिलता दिलेली आहे. नंतर आपण आधुनिकीकरण केलं. पहिले कसं आपण जास्त आधुनिकीकरण करत नव्हतो, मॉडर्नायझेशन करत नव्हतो, त्याच्यामुळे आपले उद्योग धंदे जे आहेत ना बऱ्यापैकी स्टॅग्नंट झाले. मग आपण या ठिकाणी टेक्नॉलॉजी आणली, मॉडर्नायझेशन आणलं, आणि मग आपण उपभोग्य टिकाऊ वस्तूंच्या मागणीमध्ये ऑलरेडी वाढ झाली. कारण का, आपली पॉप्युलेशन वाढली होती. बघा आपल्याला माहितीये 1981 पर्यंत आपल्याला लोकसंख्येचा काय झालं, विस्फोट झाला. विस्फोट 51 ते 81 दरम्यान आपला विस्फोट झाला. लोकसंख्येला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याची डिमांड वाढली, मग त्या ठिकाणी इंडस्ट्रीला चांगले दिवस आले. येतं लक्षात. म्हणजे मॉडर्नायझेशन, लोकांची वाढलेली मागणी आणि टेक्नॉलॉजी या सगळ्यांचा इम्पॅक्ट पडलाय तुमच्या इंडस्ट्रीच्या ग्रोथवर. राईट. नंतर आणि टक्केवारीला सध्या 7.6% हा ऍव्हरेज त्याचा ग्रोथ रेट होता. नंतर पुढचं ते म्हणजे तुमचं चौथी फेज, अर्थात फोर्थ फेज 1991 ते 1998. याच्यामध्ये याला म्हणतात सुधारणा आणि पुनर्मंदीची फेज. याच्यामध्ये काय झालं, इंडस्ट्री पुन्हा थोडीशी घसरलेली. आता घसरणी तुम्हाला कसं कळतंय, त्या ठिकाणी बघा इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट 5.5 ते 6% तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो, आणि त्याचे कारण देखील भरपूर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तुमचं इकॉनॉमिक क्रायसिस 1991चा, जो की आपण LPG चॅप्टर मध्ये पाहिला होता बघा. नंतर ऑइल क्रायसिस चाललेले आपल्याला माहितीये, तिकडे आखाती युद्ध सुरू झाले. नंतर आपली पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी होती. राईट. त्याच्यानंतर पुढे जाऊन पायाभूत सुविधा आपल्याकडे म्हणावं तेवढ्या नव्हत्या. म्हणजे आपण LPG रिफॉर्म केले, पण लगेच का तुमच्या एका दिवसामध्ये 1000 डॅम बांधून होणार का, लाखो किलोमीटर रस्ते बांधून होणार का, नाही. त्याला टप्प्याला वेळ लागणार ना, कारण इन्फ्रास्ट्रक्चर बांधायला वेळ लागतो, त्याला पैसे लागतात. कारण लक्षात घ्या, इन्फ्रास्ट्रक्चरचा जो जेस्टेशन पिरियड असतो ना, जेस्टेशन पिरियड म्हणजे काय, तो रस्ता पूर्ण तयार होईपर्यंत. जसं बघा एखादी आई आपल्या काय करते, बाळाला 9 महिने पोटामध्ये वाढवते, ते काय लगेच काय म्हणतात त्याला, बाळ पहिल्या महिन्यात बाहेर येतं, करे नाही ना, पुढे 9 महिने वाढल्यानंतर बाहेर येतं, म्हणजे त्याची 9 महिने त्याला म्हणतात जेस्टेशन पिरियड. तशा पद्धतीने तुमचा इन्फ्रास्ट्रक्चरचा लक्षात घ्या, जेस्टेशन पिरियड खूप मोठा असतो. काही काही प्रोजेक्ट बघा, समृद्धी महामार्ग सारख्या गोष्टी, ते कायम वादामध्ये अडकले राहतात. राईट. मग त्या वादामध्ये अडकून मग काय होतं मित्रांनो, हा जो समजा एक्झाम्पल 9 महिन्याचा पिरियड आहे, ते बाळ 9 महिने डायरेक्ट 18 महिन्यानंतर बाहेर येतं. म्हणजे काय, थोडक्यामध्ये या ठिकाणी तुमचा इन्फ्रास्ट्रक्चरला प्रॉब्लेम काय होतो, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हे कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकून जातात. कधी पर्यावरणाचा प्रॉब्लेम, कधी सरकारचा प्रॉब्लेम, कधी स्थानिक लोकांचा प्रॉब्लेम. म्हणजे बघा या ठिकाणी कुठे जर समजा विमानतळ करायचं असेल तर स्थानिक लोक विरोध करतात. हा, आता याच्या मागे देखील पॉलिटिक्स असतं. मी तुम्हाला बोललो होतं की स्थानिक लोक विरोध करण्याचं कारण का, तर त्याच्यामध्ये काही पॉलिटिशियन, काही स्थानिक ब्युरोक्रॅट्स, स्थानिक लोक या सगळ्यांची मिलीभगत असते त्याच्यामध्ये. हा, सगळीकडेच असेल याची गॅरंटी नाही बरं का, काही ठिकाणी जिनून कारण पण असतात, पण त्यांना माहिती या ठिकाणी जर आपण विरोध केला तर त्या ठिकाणी बघा तो प्रोजेक्ट डिले होणार. डिले झाला तर काय होणार, त्याची किंमत वाढणार, आणि त्यांना पुढे जाऊन जी जमीन समजा त्यांना तिचे भाव समजा 1 गुंठ्याला समजा तर 5 लाख भेटत असतील, तर त्याची काही वर्षांनी डिले होऊन त्याला डायरेक्ट 20 लाख रुपये किंमत भेटते. म्हणजे बघा डायरेक्ट 4 पट किंमत भेटते. आणि मग त्या ठिकाणी जे स्थानिक राजकारणी असतात, नोकरशा म्हणजे ब्युरोक्रॅट्स असतात, त्या ठिकाणी जमीन घेऊन ठेवतात. राईट. मग अशा पद्धतीने त्याची कॉस्ट हायपर शूट होते आणि त्याचा खर्च अजून वाढत होतो. म्हणजे जे बाळ 9 महिने जन्माला येणार होतं ते डायरेक्ट जातं 18 महिने, 27 महिने अशा पद्धतीने.
राईट. आणि हा तुमचा इंडस्ट्रियल इलेक्ट्रिफिकेशनचा काळ आहे. हे 4 टप्पे तुम्ही पाहिले आणि त्यांनी प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा की अमुक अमुक फेज मध्ये तुम्हाला असं असं का दिसतंय, त्याची कारण तुम्हाला विचारली होती. हे कारण तुम्हाला अभ्यास करायची. आणि माझ्या मामाला हे कुठल्याच पुस्तकामध्ये डिटेलमध्ये दिलेलं नाही, लक्षात ठेवा. राईट. हे आपण ऑलरेडी नोट्स मध्ये आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. नंतर पुढचं ते म्हणजे तुमचं इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. हा एक महत्वाचा आयोगाचा फेवरेट टॉपिक, लक्षात घ्या. पीआयक्यूच्या अंगेलने याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. IIP म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. हे नेमके काय भानगड आहे, हा कुठला निर्देशांक आहे, तर बघा देशाच्या उत्पादनाचे काय ओव्हरऑल आकारमान आहे, म्हणजे देशामध्ये जे उत्पादन त्याचा व्हॉल्यूम मोजण्यासाठी म्हणजे किती बदल झालाय, म्हणजे समजा आधी 10 वर्ष पुढे झाल्या, आता 20 झाल्या. हे जे व्हॉल्यूम मोजायचं काम कोण करतं रे, तर हा IIP करतो. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे काय, औद्योगिक उत्पादन निर्देशांक हे काम करत असतो. आणि हे कोण मोजतं, आधी CSO मोजायचं, पण आपल्याला माहिती सध्या CSO कशामध्ये मर्ज झालेला आहे, तर NSO मध्ये मर्ज झाले. राईट. तर CSO द्वारे आधी हे दर महिन्याला प्रकाशित व्हायचं, आता हे काम करतं NSO, कारण का NSO मध्ये दोन्ही संस्था मर्ज झालेल्या आहेत. ऑलरेडी आपण पाहिलं बघा राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर मध्ये, आधी NSSO आणि CSO अशा 2 वेगळ्या संस्था होत्या. आता एकच संस्था आली, ते म्हणजे तुमची नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस. हे 2019 मध्ये मर्ज झालेले आहेत संस्था. आणि याचं बेस इयर बघा, आधी बेस इयर जे होतं ना ते 1900 काय होतं, म्हणजे खूप जुने जर विचारलं तर 1937 हे सुरुवातीचं बेस इयर होतं. IIP तुम्हाला विचारतील की सगळ्यात पहिलं बेस इयर कुठलं, 1937. आणि मागच्या याच्या आधीच कुठलं होतं, तर 11-12 होतं. पण सध्या आपल्याला माहिती की आपण आपल्या जीडीपीचं बेस इयर पण चेंज केलेलं आहे. ते किती झाले रे, 2022-23. तर फेब्रुवारी 2026 पासून आपण जीडीपीचं बेस इयर चेंज केलेलं आहे. किती ठेवलंय हे लक्षात ठेवा, जीडीपीचं बेस इयर आहे. आपण फेब्रुवारी 26 पासून चेंज केलंय. तसंच आपण IIPचं बेस इयर देखील चेंज केलेलं आहे 28 मे 2026 पासून. ते किती झालंय, 22-23. म्हणजे जे जीडीपीचं बेस इयर आहे तेच आपण IIPचं देखील बेस इयर त्या ठिकाणी घेतलेलं आहे. राईट. अशा पद्धतीने तुम्हाला अपडेटेड त्या ठिकाणी मी आकडेवारी घेऊन आलेले आहे. बघा माझ्याकडे ऑलरेडी नोट्स त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, फेब्रुवारी एप्रिल पर्यंत देखील नोट्स किंवा मग मे पर्यंत देखील नोट्स होत्या माझ्याकडे उपलब्ध. विचार करा, मी ऑलरेडी वन डे साठी मी काय म्हणू शकतो आपण, नोट्स ऑलरेडी मी अपडेट केलेल्या होत्या. राईट. कुठल्या, राज्यसेवेच्या. पण तरी देखील मी नोट्स पुन्हा अपडेट करते, कारण का तर तुम्हाला अपडेटेड त्या ठिकाणी आकडेवारी भेटावी म्हणून. मग बरेच विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही वर्कबुक सगळे आधीच काय नाही टाकत, त्याचं कारण मित्रांनो हे की जे काही लेटेस्ट तुम्हाला चालू घडामोडी आलेले आहेत ते तुमच्या नोट्स मध्ये दिसत आहेत, म्हणून अशा पद्धतीने एकदम त्याच्या चालू म्हणजे लेटेस्ट असलेल्या घडामोडी मी अपडेट करून त्या ठिकाणी नोट्स बनवते, जेणेकरून तुम्हाला कुठलीही जुनी आणि नवीन गोष्ट मिस व्हायला नको. बघा आपण 1937 पासून सगळे इयर आणलेत, एकदम लेटेस्ट म्हणजे 26, आता 28 मे ला त्या ठिकाणी चेंज झालेला आहे. राईट. एवढे डिटेल पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करून तुम्हाला नोट देतोय, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सगळे त्या ठिकाणी वर्कबुक एकाच वेळेस देत नाही, जेणेकरून जे काही त्या ठिकाणी अपडेटेशन ते करून देतोय. आता बघा IIPचा ग्रोथ रेट बघा कसा होता, म्हणजे त्यांनी हे जे मोजायचं काम करतं, काय करतं, तुमच्या व्हॉल्यूम मध्ये किती बदल झालाय, मग त्यानुसार ते काय करतात, IIPचा ग्रोथ रेट मोजतात. तर बघा 2013-14 मध्ये तो मायनस मध्ये गेला. किती झाला तो इंडेक्स, त्याच्यानुसार आपला इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट त्या ठिकाणी मायनस झाला, -0.1%. आणि त्याचा आधारभूत वर्ष होतं 4-5. तर 4-5 ह्या बेस इयर नुसार इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट हा -0.1% झाला. नंतर मग आता जर लेटेस्ट विचार केला तर तुम्हाला विचारलं की लेटेस्ट ग्रोथ रेट किती आहे, तर मागच्या 3 वर्षाचा तुम्हाला आणला मी जवळपास. बघा 21-22 साली तो 11.3% होता. येतं लक्षात, कधी 21-22 साली सांगतो बरं का, बेस इयर होता 11-12. नंतर 22-23 साली तो कमी होऊन 5.2% झाला. बेस इयर अजून 11-12. आता आपण लेटेस्ट बेस इयर चेंज केलेला आहे. तर बेस इयरला जास्त विचारात नका घेऊ तुम्ही, फक्त हे लक्षात ठेवा की 21-22 मध्ये 11.3% होतं, तो कमी होऊन 5.2% झालं, आणि आता 23-24 मध्ये 5.8% आहे. मग सध्या तो राऊंड फिगर आपण म्हणू शकतो की 5 ते 6% दरम्यान आहे. राईट. लेटेस्ट जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला तुक्काच मारायचे, तर 5 ते 6% त्या ठिकाणी इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट लक्षात ठेवा IIP नुसार. येतं लक्षात, 5 ते 6%. तर अशा पद्धतीने IIP संदर्भात आहे. आता IIP मध्ये काय केलं मित्रांनो, उद्योगांची वर्गवारी केलेली आहे, म्हणजे काय क्लासिफिकेशन केलंय उद्योगांचं. काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन. वर्गवारी म्हणजे काय, क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण. आता वर्गीकरण बघा 2 प्रकारे केलंय. पहिले वर्गीकरण कसं आहे रे, वस्तू आणि वस्तू गटाचं वर्गीकरण ऍज पर दी सेक्टर, म्हणजे क्षेत्रनिहाय किंवा क्षेत्रस्तरीय पद्धतीने त्यांनी वर्गीकरण पहिल्या नुसार केलेलं आहे. म्हणजे पहिलं वर्गीकरण कसं आहे, तर क्षेत्रनिहाय किंवा सेक्टर लेवल क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कुठले कुठले सेक्टर घेतलेत, तर खाणकाम घेतलंय. बघा आपण पाहिलं होतं सब सेक्टर पाहिलं होतं मगाशी डेफिनेशन मध्ये. खाणकाम म्हणजे काय रे, मायनिंग. राईट. तुम्हाला मगाशी मी बोललो होतो की याची इंग्लिश शब्द तुम्हाला लिहायची तर लिहून घ्या. खाणकाम म्हणजे मायनिंग. उत्पादन म्हणजे काय, तुमचं प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग. वीज म्हणजे काय, तुमची इलेक्ट्रिसिटी. राईट. अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे घेतलेले आहेत. तर त्याचं बघा वेटेज तुम्हाला इनकेस जर विचारलं, सगळ्यात जास्त वेटेज कोणाचं आहे रे, तुम्हाला मी बोललो पण होतं की
मॅन्युफॅक्चरिंगचे वेटेज सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आहे. किती आहे? 77.76, 77.6%. म्हणजे राऊंड फिगर किती आहे? हे जवळपास 3/4 आहे टोटलच्या. तुम्हाला असं पण विचारतील, तुम्हाला पर्सेंट जे तुम्हाला काय विचारतील ते बोलतील की किती टक्के? 77.6%. येतं लक्षात. नंतर 2 नंबर कोणाचा आकडा येतं? खाणकामाचा. किती आहे? जवळपास ते 14% आहे. आणि वीजचा किती आहे? 7.5, जवळपास राऊंड फिगर 8% आहे. राईट. हा जवळपास 14.5% आणि हा 8%. कोण? वीजवाला. राईट. आता लक्षात कसं द्यायचं बघा, ट्रिक लक्षात घ्या. ऊ खावी. ऊ खावी म्हणजे काय? ऊ डोक्यातली ऊ खायची असं नव्हे, हे लक्षात घ्या. ऊ म्हणजे उत्पादन, खा म्हणजे काय? खाणकाम, आणि वी म्हणजे काय? तर वीज. अशा पद्धतीने ते क्रमवारी आहे. 77%, नंतर 14.5% आणि राहिलेली किती? 7.99 म्हणजे 8%. याच्या लक्षात, ह्या अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये टोटल किती वस्तू पकडतात? सध्या 839 वस्तू पकडतात. ठीक आहे. वस्तू 839 आहेत आणि वस्तू गट किती आहेत? 407 आहेत. राईट. अशा पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे टोटल मध्ये. येते लक्षात. तशा पद्धतीने आहे. आता बांधकामामध्ये बघा, वस्तू गट एकच आहे पण वस्तू मात्र 29 आहेत. उत्पादनामध्ये वस्तू गट 405 आहेत, वस्तू 809 आहेत. वीज मध्ये वस्तू गट आणि वस्तू एकच आहेत. हे एवढं काही महत्वाचं नाही. इनके जर तुम्हाला लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवा. इकडे वस्तू गट 407 आणि वस्तू किती आहेत? 839 आहेत. हा, आता दुसरं क्लासिफिकेशन आपल्याला पाहिजे. दुसरा प्रकार तो म्हणजे तुमचा वापर करणाऱ्यानुसार. म्हणजे काय? वापर आधारित म्हणजे युजर. युजर म्हणजे काय? वापर करता. तर वापर आधारित क्लासिफिकेशन देखील आपल्याला पाहिजे. पहिला प्रकार तो म्हणजे तुमचा प्राथमिक वस्तू. राईट. आणि याचा सगळ्यात जास्त वेटेज आहे बऱ्यापैकी. दुसरं ते म्हणजे तुमचा संक्रामक वस्तू. नंतर पुढचा आहे एकेरी ग्राहक वस्तू. नंतर टिकाऊ ग्राहक वस्तू. नंतर पायाभूत आणि बांधकाम वस्तू. आणि शेवटी भांडवली वस्तू. असं त्याचं ओव्हरऑल क्लासिफिकेशन आहे. राईट. प्राथमिक, संक्रामक, एकेरी ग्राहक, टिकाऊ ग्राहक, पायाभूत आणि बांधकाम वस्तू आणि भांडवली वस्तू, असं त्याचं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक वस्तूंचं वेटेज त्या ठिकाणी जास्त आहे. प्राथमिक म्हणजे काय? प्रायमरी ज्या वस्तू वापरल्या जातात युजरकडनं, वापरकर्त्यांकडनं, याचं वेटेज सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आहे. येते लक्षात. हे सगळ्यात जास्त लक्षात घ्या. प्राथमिकचा ऑलमोस्ट किती आहे? 34, म्हणजे राऊंड फिगर लक्षात घ्या. 33% म्हणजे 1/3 आहे. तुम्हाला इनके फ्युचर आहे किती? तर 1/3 लक्षात घ्या. राईट. म्हणजे ते त्याच्या जवळ म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी 1/3 त्या ठिकाणी सांगत आहे. राईट. प्राथमिक. त्याच्यानंतर 2 नंबर कोण आहे? संक्रामक. 3 नंबर कोण आहे त्या ठिकाणी? एकेरी. राईट. आणि मग राहिलेले 2 तर जवळपास सिमिलर, टिकाऊ, नंतर पायाभूत आणि मग शेवटी भांडवली. येतं लक्षात. अशा पद्धतीने झाले क्लासिफिकेशन. नंतर इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अजून एक पॉईंट पाहिजे, तो म्हणजे गाभा उद्योग. गाभा म्हणजे काय रे? आपल्या इंडस्ट्रीमध्ये असे काय महत्वाचे सेक्टर्स आहेत ज्यांना आपला एक पाया मानला जातो इंडस्ट्री सेक्टरचा. त्याला म्हणतात गाभा उद्योग, त्याला म्हणतात कोर इंडस्ट्रीज. अशा टोटल सध्या 8 कोर इंडस्ट्री आहेत. राईट. आणि आयआयपी मध्ये जर टोटल समजा आयआयपीचे वेटेज 100 असेल, आयआयपी मध्ये सगळ्या इंडस्ट्रीचं, तर यांचं 100 पैकी 40% वेटेज. विचार करा. म्हणून हे कोर इंडस्ट्रीमध्ये येतात. म्हणजे एवढं त्यांचं आपल्या इकॉनॉमीमध्ये महत्व आहे. म्हणजे सगळ्या उद्योगामुळे आपण जर 100 म्हणलं 100%, तर 100% पैकी 40% वेटेज कोणाचा आहे? तर हा 8 गाभा उद्योग, म्हणजे ह्या 8 कोर इंडस्ट्रीचा आहे. येतं लक्षात. आणि याचं बेस इयर काय? तर याचं कोर इंडस्ट्रीचा 11-12. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा. आता याच्यामधलं तुम्हाला विचारतात की यांचं वेटेज कसं आहे? तर सगळ्यात जास्त वेटेज कोणाचं? यांच्यामध्ये पण बरं का. म्हणजे यांचं सांगितलं की ओव्हरऑल आयआयपी मध्ये 40%, पण यांचे जर विचारलं तर कसं येते? तर बघा, पेट्रोलियम रिफायनरी 1 नंबरला आहे. ठीक आहे. 2 नंबर आहे तुमचं वीज. आता हे कसं लक्षात ठेवायचं? आपल्याला माहिती आहे भारतामध्ये काय कशाचं मार्केट जास्त आहे? पेट्रोलियम रिफायनरी. आपण सगळ्यात जास्त प्रोसेसिंग करतो, बाहेरून जास्त आयात करतो, त्याला प्रोसेसिंग करतो आणि विकायचं देखील आपण काम करतो. राईट. म्हणजे हे 1 नंबरला. 2 नंबर वीज. आपल्याला वीज लागते ना ऑल ओव्हर इंडिया. किती वीज लागते? जवळपास सध्या 450 गिगावॅट एवढं आपला इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे. जवळपास राऊंड फिगर 450 गिगावॅट एवढी आपल्याकडे इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे. नंतर पुढचं आहे पोलाद, आयर्न स्टील इंडस्ट्री, कोळसा कोर इंडस्ट्री, कच्चे खनिज तेल म्हणजे क्रूड ऑइल, नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस, सिमेंट म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे सिमेंट, आणि खत म्हणजे फर्टिलायझर. आता हे लक्षात कसं ठेवायचं? याच्या आधी मी तुम्हाला एक ट्रिक देखील सांगितलं बघा. या ठिकाणी पेट्रोलियम काय रे? पेट्रोलियम रिफायनरी. हे बघा, याला तुम्ही आर म्हणतो, रिफायनरीला आर म्हणतो. वीजला मी काय म्हणतो? इलेक्ट्रिसिटी म्हणतो. पोलादचा काय आहे? स्टील. कोळसाचं काय आहे? कोल. नंतर हे काय? खनिज तेल, क्रूड ऑइल, सी. ठीक आहे. नंतर नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस, सिमेंट, सी. आणि खत म्हणजे काय? फर्टिलायझर. राईट. आता इन केस जर तुम्हाला क्रमवारी व्हायचं म्हणलं तर तसं काही ट्रिक बनत नाही. पण जर तुम्हाला असं नॉर्मल लक्षात ठेवायचं की खालीलपैकी कुठले हे गाभा उद्योग आहे, तर सीसीसी फ्रेंड्स असं लक्षात ठेवा. ट्रिपल सी फ्रेंड्स. फ्रेंड्स ऐवजी फ्रेंड्स म्हणतोय. फ्रेंड्स. सीसीसी फ्रेंड्स. राईट. आता सी मग कुठलं लावायचं तुम्ही बघा. सी 3 आहेत.
सी फॉर कोळसा, सी फॉर काय क्रूड ऑइल, नंतर सी फॉर सिमेंट, राईट. हे 3 सी झाले. नंतर एफ म्हणजे काय, एफ फॉर वॉट फर्टिलायझर, आर फॉर रिफायनरी, ई फॉर इलेक्ट्रिसिटी, एन फॉर नॅचरल गॅस आणि एस फॉर स्टील. अशा पद्धतीने ते सीसीची फ्रेज अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा, याचे क्रमवारी मात्र तुम्हाला लक्षात ठेवता ना, मग तसे लक्षात ठेवावं लागेल. कसे, हे बघा पहिले 3 जर विचारायचं बघा, अशी रेस, रेस CNCF, रेस CNCF, येते लक्षात, रेस CNCF अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता क्रमवारी. ठीक आहे. तसं नॉर्मल म्हटलं तर जेनेरिक तर सीसीची फ्रेज किंवा मग रेस CNCF अशा पद्धतीने तुम्ही क्रमवारी लक्षात ठेवू शकता. आणि महत्वाचं टॉपिक बघ, POIQ अँगलने गाव उद्योगात प्रश्न विचारलेले आहेत, कोर इंडस्ट्रीज. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे, तो म्हणजे तुमचा इंडिया इनोव्हेशन इंडेक्स, म्हणजे भारतीय नाविन्यता निर्देशांक. आता नेमकी काय भानगड असते, भारतीय नाविन्यता निर्देशांक म्हणजे काय, वाटलं तर मला थोडंसं झूम करतो, हे थोडंसं मला याची साईज कमी वाटते. ठीक आहे, याला आपण थोडंसं झूम करूया. एक सेकंद. एक सेकंद, आपण याला थोडंसं झूम करूया, म्हणजे कसं तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम होणार नाही ते स्क्रीनवर. मी याला मूव्ह करतो थोडंसं. हा, तर बघा याला थोडंसं मी झूम करतो. हा, तुम्हाला थोडंसं दिसत असेल. हा, भारतीय नाविन्यता निर्देशांक म्हणजे काय, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स. ठीक आहे, III, ट्रिपल आय, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स ट्रिपल आय. ठीक आहे. आता नेमक्याचा उद्देश काय असतो, तर भारतामधील जे काही सगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे यांचं रँकिंग करायचं. मग त्यांनी स्वतःच्या राज्यामध्ये इनोव्हेशनसाठी काय प्रयत्न केलाय त्यानुसार आपण काय करतो, त्याचं रँकिंग करायचं, राईट. आणि मग जेणेकरून तुम्ही नाविन्याला पाठबळ देता येईल तुम्हाला. जेवढे राज्य तुम्ही जास्तीत जास्त इनोव्हेशनसाठी प्रयत्न करणार आहात तेवढं त्यांची क्रमवारी कसं असणार आहे, उच्च असणार आहे. आणि हे कोण काढतं, तर नीती आयोग प्रकाशित करत असतं. पहिला कधी आला तरी तुम्हाला विचारू शकता, पहिला कधी आला III, तर तो आला 2019 साली, 17 ऑक्टोबर 2019 ला इंडिया इनोव्हेशन इंडेक्स आलेला होता. ठीक आहे. तिसरा अहवाल कधी आला, 2022 साली, त्यावेळेस सुमन बिर यांच्या हस्ते प्रकाशित झालेला होता. आणि त्याच्यानंतर मात्र तो प्रकाशित झाला नाही, येतं लक्षात. म्हणजे 19, ठीक आहे, नंतर 20, 21, ठीक आहे, 21 नंतर तो प्रकाशित झाला नाही. ऍक्च्युली 21च अहवाल आहे, 22 ला त्या ठिकाणी प्रकाशित झाला. म्हणजे 19, 20, 21 असे 3 तारखेने अहवाल आहे. 19, 20 आणि 21 साल, 2019, 2020 आणि 2021, याच्या लक्षात. आता हे जे आहे आपण इंडिया इनोव्हेशन इंडेक्स काढतो, त्याच्यामध्ये कुठले पॅरामीटर आहेत, म्हणजे राज्यांची आणि युनियन टेरिटरीची क्रमवारी लावताना आपण कुठले पॅरामीटर विचारात घेतो, तर 2 महत्वाचे फॅक्टर, ते म्हणजे तुमचे इनेबलर्स आणि दुसरे तुमचे परफॉर्मन्स वाढवणारे. म्हणजे एखादं राज्य जर इनेबलर्सला फोकस करत असेल, इनेबलर्स म्हणजे काय रे, तर सक्षमता वाढवणारे, त्या राज्यांमधली इनोव्हेशनची सक्षमता वाढवणारे घटक. असे कुठले घटक आहेत, तर त्या ठिकाणी असणार लोकांचं ह्युमन कॅपिटल, म्हणजे मानवी भांडवल आपण त्याला म्हणतो, म्हणजे लोकांचे स्किल, नॉलेज, याला आपण म्हणतो ह्युमन कॅपिटल. पुढचे गुंतवणूक, त्या राज्यामध्ये गुंतवणूक किती झालेली इनोव्हेशन फील्डमध्ये. पुढचे नॉलेज वर्कर, जाणकार कामगार, म्हणजे काय, नॉलेज सेक्टरमध्ये काम करणारे लोक किती त्या ठिकाणी, त्याला आपण म्हणतो नॉलेज वर्कर. नंतर बिझनेस एन्व्हायरमेंट, त्या ठिकाणचा बिझनेस जे आहेत ना, इनोव्हेशनसाठी चांगले एन्व्हायरमेंट देत आहे की नाही, ते एक महत्वाचं आहे. आणि शेवटचं म्हणजे तुमचा सेफ्टी अँड लिगल एन्व्हायरमेंट, म्हणजे लोकांचं जे काही नॉलेज आहे, इनोव्हेशन आहे, तर तुम्ही प्रॉपर लिगल एन्व्हायरमेंट देत आहात का, त्याला कायद्याने सुरक्षितता देत आहात का नाही, या सगळ्या गोष्टी. हे झाले तुमचे इलेमलर्स. कुठले कुठले, ह्युमन कॅपिटल, नंतर इन्व्हेस्टमेंट, नंतर नॉलेज वर्कर, नंतर बिझनेस एन्व्हायरमेंट, आणि शेवटी सेफ्टी इन लिगल, राईट. इथे लक्षात तशा पद्धतीने करता येईल. 5 त्या ठिकाणी आहेत. हाय KBS, असा करा, हाय KBS, राईट, हाय KBS. हे झाले इनेबलर्स. पुढचे तुमचे परफॉर्मन्स वाढवणारे, परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी वाढवणारे. असे कुठले फॅक्टर्स आहेत, तर नॉलेज आउटपुट, म्हणजे सॉरी तुमची परफॉर्मन्स देखील चेक करतात, तुमचं नॉलेज आउटपुट किती, तुमचं नॉलेज डिफ्युजन किती, हे 2 फॅक्टर बघायचे याच्यामध्ये. कुठले, तुमचं त्या राज्यामध्ये तुम्ही किती ज्ञान निर्मिती करताय, हे सगळं ठीक आहे, हे तुमचे आपण पाहिले कशामध्ये, इनेबलर्स वाले, त्याच्यामधले आपण सब फॅक्टर्स पाहिले. आता दुसरा मेन अजून एक हा झाला
पहिला हा झाला दुसरा. त्याच्यामध्ये आपण सब फॅक्टर्स पाहतोय. नॉलेज आउटपुट, तुमच्यामध्ये नॉलेज आउटपुट किती येते त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे जे काय नॉलेज तयार झालेलं आहे त्याचं डिफ्युजन होतं काय, लोकांमध्ये प्रसार होतोय का, एका फक्त पर्टिक्युलर संस्थेकडे एका व्यक्तीकडे ते साठवून ठेवले असं तर नको ना. तशा पद्धतीने म्हणून परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहिला जातो. तर म्हणून हे दोन लक्षात ठेवा फॅक्टर तुम्ही, एनेबलर्स आणि परफॉर्मन्स वाढवणारे. नंतर आयआयपी म्हणतो मी, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स नुसार कामगिरी तुम्हाला जर विचारली तर ती विचारतील की समजा कुठल्या राज्याचा पहिला क्रमांक होता. आता बघा कर्नाटकाने 3 वेळेस टॉप केलेलं होतं. म्हणजे जे 3 रिपोर्ट आले ते यांचे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स, ह्या 3 मध्ये कर्नाटकाने टॉप केलं, लक्षात ठेवा. राईट, 1 नंबर होतं कर्नाटक, 2 नंबर तमिळनाडू, 3 नंबर महाराष्ट्र. दुसऱ्या याच्यामध्ये होतं 1 नंबर कर्नाटक, 2 नंबर होतं महाराष्ट्र, 3 नंबर होतं तमिळनाडू. आणि जे शेवटचं होतं रँकिंग तुम्हाला वाटलं हे पाठ करून ठेवा शेवटचं आलं. 1 नंबर कर्नाटक, म्हणजे 3 ठिकाणी कर्नाटक पहिले आहे बघा. हे पाठ करायची गरज आहे का नाही. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगतो, साऊथच्या राज्य 12पैकी याच्यामध्ये इंडिया इनोव्हेशन इंडेक्स मध्ये फेमस आहेत. राईट, आता बघा 1 नंबर कर्नाटक दिसतंय तुम्हाला, 2 नंबर तेलंगणा दिसतंय. याच्यामध्ये फक्त मध्ये घुसखोरी कोणी केली रे, हरियाणाने. हरियाणा बघा 3 नंबरला आहे आणि महाराष्ट्र 4 नंबरला आहे. महाराष्ट्र बऱ्यापैकी देखील साऊथ वेस्ट रिजनला येते, त्याच्यामुळे महाराष्ट्र तुम्ही पकडू शकता साऊथ मध्ये. पण बघा कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा आणि महाराष्ट्र. राईट, म्हणजे काय केटीएचएम, राईट, केटीएचएम असं लक्षात घ्या. कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा, महाराष्ट्र अशा पद्धतीने रँकिंग आहे. ठीक आहे. आता जसं भारतात आहे तसं अजून एक जगाचा असतो बघा, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. जसं भारतात आपण पाहिलं ना इंडिया इनोव्हेशन इंडेक्स, जे की नीती आयोग करतं, तसं जगाचा एक आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. त्याचं तुम्हाला बाकी डिटेल पाहिजे गरज नाही. आपण 25ची आकडेवारी बघूया. 26ची आकडेवारी अजून आलेली नाहीये. ती कधी पब्लिश होईल माहिती का, सप्टेंबर मध्ये. ती सप्टेंबर मध्ये येणार आकडेवारी 26ची. आणि त्याचा अपडेट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल, तुम्ही ते पाहू शकता त्या ठिकाणी. पण 25ची आकडेवारी आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्हाला विचारतील की जगामध्ये इनोव्हेशन मध्ये सगळ्यात पहिला क्रमांक कुठला आहे सध्या लेटेस्ट आकडेवारीनुसार, तर 25च्या रँकिंग नुसार सध्या 1 नंबर आहे स्वित्झर्लंड, दुसरा आहे तुमचा स्वीडन आणि तिसरा अमेरिका. आणि स्वित्झर्लंडचा 15 वेळेस पहिला क्रमांक आलाय की तो 15 वेळेस स्वित्झर्लंड. ठीक आहे, दुसरे स्वीडन, तिसरे अमेरिका. SSA सर्व शिक्षा अभियान मध्ये लक्षात घ्या. सर्व शिक्षा अभियान काय करते, तुमचं इनोव्हेशन करण्याचं काम करते. त्याचा शॉर्ट फॉर्म घेतल्यावर कमी, त्याचा काय संबंध नाही ठिकाणी. SSA स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका. 1 नंबर आहे स्वित्झर्लंड. आणि भारताचं जर रँकिंग तुम्हाला जर विचारलं तर भारत हा 2024 मध्ये 39 नंबरला होता. आणि आता त्याची रँकिंग किती झालेली आहे 25 मध्ये, ती झाली 38. म्हणजे फक्त एक त्या ठिकाणी इंडियाने चांगली कामगिरी केलेली आहे. राईट, म्हणजे आधी 39 होता आणि आता तो किती झालाय, 38 झालाय. राईट, इंडियाची पण रँकिंग लक्षात ठेवा 38. ठीक आहे. आणि पुढचा येणार आहे 26 तो सप्टेंबर मध्ये. येतं लक्षात. हे झालं इंडिया इनोव्हेशन इंडेक्स. 1 नंबर तुम्हाला पुन्हा सांगतोय स्वित्झर्लंड 1 नंबर, इंडियाचं रँकिंग सध्या आहे 38. आलं लक्षात. आता पुढचं येतं तुमचं उद्योगांचं क्लासिफिकेशन. आता मग आपण त्या आयआयपी नुसार पाहिलं होतं. इन जनरल तुम्हाला क्लासिफिकेशन विचारलं ते तुम्हाला माहित पाहिजे. तर बघा इंडस्ट्रीचं क्लासिफिकेशन आपण वेगवेगळ्या प्रकार करू शकतो. पहिलं आपण करूया ते म्हणजे तुमचं मालकीनुसार, म्हणजे ओनरशिप नुसार. म्हणजे उद्योगाची मालकी कोणाकडे, खाजगी क्षेत्राकडे आहे का, आपण त्याला म्हणतो प्रायव्हेट. राईट, प्रायव्हेट कडे असं आपण त्याला काय म्हणतो, खाजगी. नंतर सरकारी, त्याला आपण त्याला म्हणतो पब्लिक. तिसरं असं तुमचं संयुक्त म्हणजे जॉईंट व्हेंचर. आणि पुढचं असतं कोऑपरेटिव्ह म्हणजे काय, सहकारी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तशा पद्धतीने. तर हे 4 वेगवेगळ्या मालकीनुसार प्रकार आहेत, खाजगी, सरकारी, संयुक्त आणि सहकारी. नंतर प्रायोरिटी नुसार बघा, सरकारची प्रायोरिटी कशाला आहे, भांडवल प्रधान आहे की मजूर प्रधान. म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर भांडवल जास्त गुंतवलं जात असेल किंवा मग त्या ठिकाणी भांडवल जास्त लागत असेल आपण म्हणूया, तर त्याला आपण म्हणतो कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री. आणि दुसरा असतो तो तुमचं लेबर इंटेन्सिव्ह, त्या ठिकाणी मजुरांची जास्त गरज असते. आता कॅपिटल वाले कुठले असतील रे, मोस्टली कॅपिटल वाले मोस्टली तुमचे कुठले असतात, तर हेवी इंडस्ट्रीज बऱ्यापैकी त्या ठिकाणी कॅपिटल जास्त लागतं, हेवी इंडस्ट्रीज बघा. आणि जे मजूर प्रधान कुठले, लेबरवाले मोस्टली कुठे, समजा टेक्सटाईल म्हणा किंवा मग ऍपेरल, चपला वगैरे ज्या आहेत ना त्या गोष्टी. तर पादत्राणे आणि कपडे बनवण्याच्या बिझनेस मध्ये बऱ्यापैकी मजुरांची संख्या जास्त लागते, त्याला म्हणतात लेबर इंडस्ट्री. तुम्हाला एक्झाम्पल लिहून घ्यायचं तर लिहून घ्या. त्या ठिकाणी हे जे आहेत ना अवजड उद्योग वाले बऱ्याच त्या ठिकाणी, हेवी म्हणजे अवजड. आणि या ठिकाणी एक्झाम्पल कुठले मजूर प्रधानमध्ये, लेबर इंडस्ट्रीमध्ये, तर तुमचं कापड उद्योग, नंतर पादत्राणे यांच्यामध्ये त्या ठिकाणी कामगार जास्त लागतात. ठीक आहे. नंतर पुढे प्रोडक्शन लेवल नुसार जड आणि हलके, म्हणजे तुमचं उत्पादन स्तर कसा आहे, हेवी आणि लाईट इंडस्ट्री, अशा 2 प्रकार त्या ठिकाणी आहे. नंतर पुढचं बघा साईज नुसार, आकारानुसार. MSME आपल्याला माहिती, सिंपल गोष्ट, मायक्रो स्मॉल मीडियम आणि लार्ज असे इंडस्ट्रीचे प्रकार असतात. ठीक आहे. मीडियम आणि काय झालं, लार्ज. मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि लार्ज. MSME मधला हे बघा
MSM आणि पुन्हा हा लार्ज झाला, MSML म्हणूया आपण, मायक्रो स्मॉल मिडियम आणि लार्ज, राईट. नंतर पुढचं ते तुमच्या वापरानुसार. आता काही ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण वस्तू तयार करतो त्या पायाभूत गोष्टीसाठी वापरल्या जातात, म्हणजे पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी. नंतर काही गोष्टी तुमच्या भांडवली वस्तू असतात, काही गोष्टी रियूज वाले असतात, पुनर्वापरासाठी असतात, आणि काही गोष्टी तुमच्या उपभोग्य वस्तू असतात. म्हणजे युज नुसार असं आपण देखील त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो, पायाभूत, भांडवली, पुनर्वापर आणि उपभोग्य. येतं लक्षात? तरी झाले तुमचे वेगवेगळे क्लासिफिकेशन कशाचे, उद्योगांचे. त्याच्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे येतो, म्हणजे तुमचं भारत सरकारचे वेगवेगळे औद्योगिक धोरण, राईट. औद्योगिक धोरण कुठले कुठले आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर बघा, औद्योगिक धोरणामध्ये तुम्हाला आतापर्यंत बऱ्यापैकी कुठले कुठले प्रश्न विचारलेले आहेत, तर तुम्हाला मोस्ट ऑफ द प्रश्न विचारलेत ना ते स्वातंत्र्यानंतरचे विचारलेत. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य पूर्वीचे देखील विचारले जाऊ शकतात, स्वातंत्र्यानंतरचे देखील विचारतील, पण बऱ्यापैकी तुम्हाला 1956 वर बऱ्यापैकी प्रश्न आहेत, ठीक आहे. नंतरचे देखील बऱ्यापैकी आहेत. तर 56 हे जास्त फेमस, लक्षात ठेवा. तर स्वातंत्र्यपूर्वीचं आपण त्या ठिकाणी पाहूया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा कसं होतं, पहिल्या महायुद्धापूर्वी ब्रिटिशांनी निर्हस्तक्षेप धोरण राबवलं होतं. निर्हस्तक्षेप म्हणजे काय, त्या ठिकाणी नॉन इंटरफेरन्स धोरण राबवलं होतं, ते जास्त हस्तक्षेप करत नव्हते. पण 1916 मध्ये त्यांनी काय केलं, औद्योगिक आयोग आणला. म्हणजे काय, एक इंडस्ट्रियल कमिशन त्या ठिकाणी नेमलं गेलं होतं 1916 मध्ये. इंडस्ट्रियल कमिशन नेमलं होतं 1916 साली. पुढे त्यांनी इंडिया ऑर्डिनन्स बोर्ड अर्थात भारतीय युद्ध साहित्य मंडळ नेमलं 1917 साली. आणि 1922 साली त्यांनी इंडियन फायनान्स कमिशन नेमला होता, इंडियन फायनान्स कमिशन. कधी, तर भारतीय वित्त आयोग 1922 साली. म्हणजे बघा, स्वातंत्र्य महायुद्धापूर्वी, पहिल्या महायुद्धापूर्वी जास्त इंटरफेअर करत नव्हते. नंतर त्यांना कळलं की आता थोडंफार भारतामध्ये प्रोडक्शन वाढवावं लागेल, का त्यांना तुटवडा जाणवत होता इंडस्ट्रीमध्ये. मग त्यांनी पहिला आयोग आणला इंडस्ट्री मधला 1916 साली. नंतर 17 साली त्यांनी काय केलंय, तर ऑर्डिनन्स बोर्ड आणलं. ऑर्डिनन्स बोर्ड काय काम करतं रे, तुमचं वेगवेगळे युद्धासाठी लागणार साहित्य तयार करण्याचं काम करतं. आणि त्या काळात वर्ल्ड वॉर चालू होतं ना, बरोबर का, पहिलं वर्ल्ड वॉर चालू होतं 1914 ते 1918. आणि या काळामध्ये त्यांना मग युद्ध साहित्याची गरज होती, राईट. मग त्यांनी अशा पद्धतीचं इंडिया ऑर्डिनन्स बोर्ड त्या ठिकाणी स्थापन केले 17 साली. 22 साली काय त्यांनी इंडियन फायनान्स कमिशन त्या ठिकाणी आणलेलं आहे. नंतर पुढचं बघा, आता स्वातंत्र्यानंतर आपल्याला पाहिजे ते म्हणजे तुमचं काय, तर काय पहिलं औद्योगिक धोरण 1948. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं धोरण कुठलं, 1948चं. कुणी मांडलं होतं, तर ते श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांनी हे त्यावेळेस मांडलेलं होतं, ठीक आहे. किती मांडलं होतं, 8 एप्रिल 1948. येतं लक्षात, 8 एप्रिल 1948 ला स्वातंत्र्यानंतरचं पहिलं मांडलंय. कुणी मांडलं, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडलेलं आहे. आताच्या उद्दिष्ट वैशिष्ट्य तुम्हाला प्रश्न विचारले, उद्दिष्ट काय होते याचे, म्हणजे इंडस्ट्रीचं धोरण, म्हणजे ही इंडस्ट्रियल पॉलिसी आणण्याचं मागचं कारण काय. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लोकांना आपल्याला न्याय आणि संधीची समानता द्यायची. म्हणजे काय, इक्वॅलिटी ऑफ जस्टिस अँड ऑपॉर्च्युनिटी. त्यांना इंग्लिश मध्ये लिहायचं, लिहून घ्या. न्याय म्हणजे जस्टिस, संधी म्हणजे काय, ऑपॉर्च्युनिटी. इक्वॅलिटी ऑफ जस्टिस अँड इक्वॅलिटी. नंतर लोकांचे राहणीमान उंचावणे, म्हणजे लोकांचं काय करायचं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमान किंवा जीवनमान जे काय आपण म्हणतो ते वाढवायचं. नंतर रोजगार संधी निर्माण करायच्या, लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायचं, लोकांच्या हाताला काम द्यायचं, रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या. हे 3 उद्दिष्ट काय काय, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं, जस्टिस अँड इक्वॅलिटी, जस्टिस काय म्हणू शकतो आपण, न्याय आणि संधीची समानता, इक्वॅलिटी ऑफ जस्टिस अँड ऑपॉर्च्युनिटी, आणि तिसरं तुमचं एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. हे झालं वेगवेगळे उद्दिष्ट. वैशिष्ट्य बाबतीमध्ये कसं होतं ना, याच्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्थापन करायचं ठरवलं होतं. म्हणजे काय, मिक्स इकॉनॉमी स्थापन करायचं ठरवलं गेलेलं होतं. नंतर उद्योगाचं वर्गीकरण त्यांनी पहिल्यांदा 4 याच्यामध्ये केलं, पुढे जाऊन पुन्हा कमी कमी करत गेलं. ते ह्या पर्टिक्युलर धोरणामध्ये त्यांनी भारतामधल्या उद्योगाचं वर्गीकरण 4 सेक्टरमध्ये केलं. पहिलं होतं ते म्हणजे तुमचं सरकारी मक्तेदारी असतं, म्हणजे सरकारचं पूर्णपणे त्या ठिकाणी मोनोपॉली असतात. मक्तेदारी म्हणजे काय, मोनोपॉली, बाकी कोणालाच त्या ठिकाणी तोंड घालू द्यायचं नाही. म्हणजे काय, त्या ठिकाणी कोणालाच त्या ठिकाणी वाटा द्यायचं नाही. सरकार त्या ठिकाणी सगळं सरकारचं स्वतःच असणार. नंतर पुढचं सरकार नियंत्रण असणार आहे, म्हणजे सरकारची कंट्रोल असणार आहे. पुढचं संमिश्र, म्हणजे काय, मिक्सचर असणार आहे, खाजगी. म्हणजे बघा, एक आहे सरकारी टोटली मक्तेदारी, दुसरं आपण म्हणूया त्याला खाजगी, तिसरं आहे तुमचं मिश्रण, आणि चौथं सरकारी नियंत्रण. असे टोटल 4 त्यांनी वेगवेगळे ग्रुप केलेले होते. आणि त्यांनी पुढे जाऊन लक्षात घ्या, ह्या धोरणाच्या आधारित पुढे जाऊन एक कायदा देखील तयार झाला, तो म्हणजे तुमचा इंडस्ट्री ऍक्ट 1951, उद्योग कायदा 1951 स्थापन झाला. आणि ह्या पर्टिक्युलर ऍक्ट पासून लक्षात घ्या, इंडियामध्ये लायसन्स राज सुरू झाला. जो ऐकला असेल बघा, लायसन्स राज सुरू झाला. लायसन्स काय करावं लागायचं, इंडस्ट्रीला वेगवेगळ्या या ठिकाणी लायसन्स घ्यावं लागायचं इंडस्ट्री स्थापन करण्यासाठी. परमिट राज म्हणा किंवा त्याला लायसन्स राज म्हणा, परमिट देखील म्हणतात त्याला, परमिट राज का लायसन्स राज. आणि त्याच्यामुळे खूप सारं भारतामध्ये करप्शन वाढलं, कारण का ब्युरोक्रॅट्स मग लायसन्स देण्यासाठी करप्शन घ्यायचे, म्हणजे काय, लाच घ्यायचे.
आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन लायसन्स राज असं एकदम असं निगेटिव्ह नाव पडलं होतं, लायसन्स राज होता भारतामध्ये. हे निगेटिव्ह अँगलने घेतला होता लक्षात घ्या शब्द, राईट. तर त्यांचं काय म्हणलं होतं त्यांनी 1951चा कायदा भारतामध्ये मग लायसन्स घेणं कंपल्सरी झालं आणि उद्योगाची नोंदणी करणं बंधनकारक झालं. उद्योग त्याशिवाय तुम्ही उभारू शकत नव्हते. तर हे होतं तुमचं पहिलं धोरण. आता पुढचं धोरण आपल्याला पाहिजे ते म्हणजे तुमचं 1956. याचा प्रश्न विचारलेला आहे. कधीची डेट आहे बघा, 30/4 म्हणजे 30 एप्रिल 1956 साली हे मांडलं गेलं. वरचं कधी होतं रे, 8 एप्रिल 1948. आणि ह्या धोरणाला भारताची इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन देखील म्हणतात किंवा आर्थिक घटना देखील म्हणतात, आर्थिक राज्य घटना म्हणून आपण. तसं कॉन्स्टिट्यूशन नसेल तसं आर्थिक राज्य घटना. आणि त्याचं कारण का मित्रांनो, 1956 साली लक्षात ठेवा, आवडी या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालं. कुठं आवडी, आपण फायर प्लॅनिंग वर देखील पाहिलं बघा, आवडी या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि त्या ठिकाणी काँग्रेसने त्यात युएन ढेबर त्याचे अध्यक्ष होते त्या पर्टिक्युलर अधिवेशनाचे. आणि ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये काय ठराव पास झालेला आहे, तर भारताची अर्थव्यवस्था समाजवादी पद्धतीची असेल असं त्यांनी सांगितलं होतं. याचा प्रश्न विचारला एमपीसीने की 1956 आवडी सेशन अध्यक्ष कोण होते, त्याच्यामध्ये काय ठराव झाला, तर भारताची अर्थव्यवस्था समाजवादी असेल असं त्यांनी सांगितलं होतं. आणि म्हणून त्यांनी बघा जे काही त्या ठिकाणी पास केलेले आहेत ना, ते बऱ्यापैकी समाजाच्या अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीनेच मांडलेले आहेत. बघा तरी कोण उद्दिष्ट काय काय, आर्थिक वृद्धी दर वाढवणे म्हणजे भारताचा इकॉनॉमिक ग्रोथ रेट वाढवायचा आहे, अवघड मूलभूत उद्योग उभारायचे. बघा याच्या सोशलिस्ट कंट्रीमध्ये काय असते, सगळे बऱ्यापैकी तुम्ही सरकार हेवी इंडस्ट्री उभारत स्वतः. नंतर औद्योगिक वृत्ती गतिमान करणे म्हणजे इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट त्या ठिकाणी वाढवायचा आहे, खासगी सहभाग देखील वाढवायचा आहे, प्रायव्हेटला देखील त्या ठिकाणी चान्स द्यायचा आहे, सार्वजनिक क्षेत्राचा विकास करायचा आहे म्हणजे पब्लिक सेक्टरचा विकास करायचा आहे, आणि प्रादेशिक असमतोल कमी करायचा आहे. हे सगळे तुमचे उद्दिष्ट होते. बघा काय सांगितलं आपण, इंडस्ट्रीची ग्रोथ करायची, त्याचा ग्रोथ रेट वाढवायचा आहे, नंतर देशाचा ग्रोथ रेट वाढवायचा आहे, खासगी देखील चान्स द्यायचा आहे, पब्लिक सेक्टरचा विकास करायचा आहे, आणि रिजनल इम्बॅलन्स म्हणजे प्रादेशिक असमतोल त्या ठिकाणी आपल्याला कमी करायचा आहे. हे तुमचे उद्दिष्ट. आता ते वैशिष्ट्य काय बघा, वर आपण 48च्या धोरणामध्ये काय केलं, आपण त्या ठिकाणी 4 ग्रुप केले बरोबर का, 4. आता किती झाले, आता झाले ते 3. वर होते 4, आता झाले 3. त्याला म्हणतात अनुसूची ए बी सी, अपेंडिक्स ए, अपेंडिक्स बी, अपेंडिक्स सी, असे 3 त्या ठिकाणी अपेंडिक्स केलेले होते. आणि ह्या पर्टिक्युलर फील्डमध्ये म्हणजे ह्या पर्टिक्युलर धोरणामध्ये त्याने मोस्ट ऑफ द फोकस कशाला अजून जास्त केला, तर ते बोलले की आपण याच्यामध्ये आपल्याला खादी उद्योग किंवा आपल्याला लघु उद्योगाच्यावर फोकस करायचे. नंतर पुढे काय करायचंय, व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी करून घ्यायचे. कारण बघा समाजाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं, तर कामगार हे महत्त्वाचे केंद्रस्थानी असतात, कामगारांना प्रतिष्ठा असते, म्हणून कामगारांना व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घ्यायचं आणि अधिकारांचं विकेंद्रीकरण करायचं. समाजा अर्थव्यवस्थेचं म्हणणंच असं असतं की तुम्ही जे काय पॉवर आहे इकडे कॉन्सन्ट्रेट करून ठेवू नका, ती लोकांमध्ये वाटा, राईट. तर बघा कामगार महत्वाचे आहे, लोकांचे अधिकार महत्वाचे आहेत, लघु उद्योग त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. हे तुमचे सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसीचे काय ठिकाणी काय वैशिष्ट्य आहेत, येतं लक्षात. पहिली सेकंड पॉलिसी. यानंतर पुढची पॉलिसी आपण या ठिकाणी पाहूया, ते म्हणजे तुमचं 1969 पासून 73 पर्यंतची. ठीक आहे. आता 69 ची आपण त्या ठिकाणी बघा, 69 साली काय झालं, तर त्यावेळेस लक्षात ठेवा खासगी क्षेत्रामध्ये खूप सारी मोनोपॉली वाढली होती, मक्तेदारी वाढली होती. जसं की सध्या बघा एक्झाम्पल समजा आता अंबानींची अदानींची मोनोपॉली समजा, तर मग सरकारने ती मोनोपॉली कुठेतरी कमी करायची होती, राईट. आणि मग मोनोपॉली कमी करण्यासाठी सरकारने काय केलं, तर एक सुबिमल दत्त कमिटी नेमली गेलेली होती. कुठे सुबिमल दत्त कमिटी. आणि मग ह्या कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार सरकारने काय केलं, एमआरटीपी कायदा पास केला. एमआरटीपी कायदा म्हणजे काय, मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, राईट. एमआरटीपी फुल फॉर्म काय, मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट, हा पास केला होता त्यावेळेस 1969 साली. ठीक आहे, हा पास केला. याचं उद्दिष्ट काय काय होते, तर खासगी क्षेत्रामध्ये लोकांची म्हणजे खासगीची मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली कमी करायची. नंतर रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस कमी करायचे म्हणजे प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती ज्या असतात ना त्या बंद करायच्या. जे आपण म्हणतो ना, आपण एक प्रकारे कोणाला तरी गळे कापूस स्पर्धा असते, म्हणजे जे छोटे छोटे उद्योग असतात त्यांना गिलंकृत करायचं काम या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री करत होतात, त्यांची मोनोपॉली वाढत होती, राईट. बघा भारतामध्ये अमेझॉन आला, फ्लिपकार्ट आलं, त्यांनी छोटे छोटे कंपन्या होत्या त्या गिलंकृत करून टाकल्या तशा पद्धतीने. नाहीतर अनुचित व्यापार पद्धती, कुणी जर इलिगल पद्धतीने जर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस राबवत असेल, अनइथिकल प्रॅक्टिसेस राबवत असेल तर त्याच्यात निर्बंध घालणे. हे सगळे उद्दिष्ट कशाचे होते, तर एमआरटीपीचे कायद्याचे होते. पाठ करून ठेवायचे प्रश्न विचारलेले आहे. एमआरटीपी कायदा खूप महत्वाचा आहे, आयोगाने प्रश्न विचारला त्याच्यावर. एमआरटीपी कायदा 1969 फुल फॉर्म पण पाठ करून ठेवा, मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, राईट. येतं लक्षात. मक्तेदारी प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा तसं म्हणून आपण म्हणू शकतो त्याला. सुबिमल दत्त कमिटीचा देखील महत्वाचा आहे, त्याच्या रिकमेंडेशन नुसार एमआरटीपी कायदा पास झाला. आणि यावेळेस त्यांनी ज्या उद्योगांचं भांडवल 100 कोटीपेक्षा जास्त आहे त्या सगळ्या
उद्योगांना हा कायदा लागू होता. हे महत्वाची फॅक्ट आहे. कुठले 100 कोटीपेक्षा जास्त भांडवल असणारा उद्योगांना हा कायदा लागू होता. कारण का ते पुढचं मोनोपॉली करायचे ना, जेवढा उद्योग मोठा तेवढे मोनोपॉली जास्त, लक्षात ठेवा. नंतर पुढचं बघा, पुढचं धोरण ते म्हणजे तुमचं औद्योगिक परवाना धोरण 1970. यासाठी देखील सुबिमल दत्त कमिटीची पार्श्वभूमी होती. करताना रिकमेंडेशन दिले, त्यानुसार आपण कायदा पास केला, पण धोरण पहिल्यांदा महत्वाचं होतं. आणि मग सरकारने ठरवलं की मग आता खासगी उद्योगांना अजून स्वातंत्र्य द्यायला पाहिजे आपण. ठीक आहे, आपण रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिस कायदा आणला, पण खासगी उद्योगांना स्वातंत्र्यासाठी अशा पद्धतीने 70चं धोरण आलेलं होतं. आता याच्यामध्ये खूप महत्वाचे घडामोडी झाले, ते म्हणजे आपल्याकडे गाभा क्षेत्राचा उदय झाला. मग आपण मग मी गाभा क्षेत्र सांगितले होते, सीसीसी फ्रेंड्स, राईट. त्यावेळेस मग गाभा क्षेत्राचा पहिल्यांदा देखील उदय झालेला आहे भारतामध्ये 1970च्या धोरणानुसार. आणि त्याने मग वेगवेगळे नॉर्म दिले. समजा उच्च गुंतवणूक क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये जर 5 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक असेल त्याला ते बोलायचे हाय इन्व्हेस्टमेंट फील्ड, उच्च गुंतवणूक क्षेत्र असं त्याला नाव दिलं. आणि दुसऱ्या क्षेत्रात मोठे उद्योग, म्हणजे ज्याच्यामध्ये 35 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असेल तर त्याने नाव दिलं मोठे उद्योग, लार्ज इंडस्ट्रीज. असे 2 लक्षात आले. उच्च गुंतवणूक क्षेत्र 5 कोटीपेक्षा जास्त आले, आणि लार्ज इंडस्ट्री म्हणजे तुमचं 35 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असणारे. आणि कोर इंडस्ट्री तुम्हाला सांगितले की कोर इंडस्ट्री या ठिकाणी पहिल्यांदा आलेली आहे, त्याचा उदय झालेला आहे, उगम झालेला आहे कोर इंडस्ट्रीज. नंतर पुढचं धोरण ते 1973चं धोरण. 73चं धोरण याच्यामध्ये उद्दिष्ट काय ठेवलं होतं, तर जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करायचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये. त्याला डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर म्हणतात. आता या ठिकाणी याच्यावर जास्त फोकस नव्हता, पण पुढे जाऊन जनता पक्षाचं सरकार 1977च्या आसपास तर त्यांनी त्याच्यावर जास्त फोकस केलं. आणि यावेळेस लक्षात घ्या, यावेळेस त्यांनी 1973ला फेरा कायदा पास केलेला. याच्यावर पीआयक्यू फेरा कायदा कधीचा, 1973चा फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. याच्या आधी देखील आपण याच्यावर चर्चा केली होती. FERA याच्यावर आपल्याला डिटेल मध्ये बघायचं फेरा आणि फेमा मध्ये काय फरक आहे. फेरा कायदा 1973ला, त्याची अंमलबजावणी झाली 19 जानेवारी 1974ला. 73चा कायदा आहे, अंमलबजावणी झाली 1974. हे पाठ करून ठेवा, याचा प्रश्न विचारलाय. नंतर गाभा उद्योग पुन्हा आले, ते कमी करून त्यांनी 6 केले. नंतर पुढे जाऊ लघु उद्योग त्यांनी राखीव क्षेत्रामध्ये वाढ केली. लघु उद्योग जे होते ना त्याच्यावर फोकस गव्हर्नमेंटचा अजून वाढला. मग त्यांच्यासाठी जे राखीव क्षेत्र होते, जे रिझर्व टाईट करून ठेवले होते क्षेत्र, या ठिकाणी फक्त लघु उद्योगच त्या ठिकाणी स्थापन करू शकतात, असे सेक्टर त्या ठिकाणी वाढवलं, त्यांचं आरक्षण वाढवलं. नंतर पीपीपीचं उगम त्या ठिकाणी झालेलं आहे. पीपीपी म्हणजे काय रे, सरकार आणि खाजगी क्षेत्र येऊन ज्या ठिकाणी काम करतो त्याला म्हणतो आपण पीपीपी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, राईट. त्याला आपण पीपीपीचा उगम पहिल्यांदा या ठिकाणी जॉईंट सेक्टर म्हणून झालाय. त्याचं नाव पीपी पण होतं, त्याचं नाव होतं जॉईंट सेक्टर म्हणून. नंतर मोठ्या उद्योगगृहाची व्याख्या त्यांनी देऊन ठेवली. मोठे उद्योगगृह म्हणजे काय, ज्यांची मालमत्ता 20 कोटीपेक्षा जास्त आहे अशा ते मोठे उद्योग म्हणायला लागले. आधी किती होते मोठे उद्योगाची व्याख्या, 35 कोटी. आता ती थोडी कमी केली, ते बोलले आता ज्याची 20 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता आहे त्यांना ते बोलले मोठे उद्योग, राईट. झालं 73चं धोरण. नंतर पुढचं धोरण बघा 1977चं, 23 डिसेंबर 1977 जनता सरकारने पुढचं धोरण आणलं. आणि याचं उद्दिष्ट काय काय होतं, तर लघु आणि कुटीर उद्योगाने विशेष महत्व दिलं. तुम्हाला सांगितलं ना की जनता नाव होते, जनताला फोकस करायचं, राईट. ते जास्त जनतेला फोकस करत होते, त्यांना मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीवर फोकस करत होते. हे बघा एमएसएमईला जास्त फोकस करायचे, त्याच्यानंतर मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीला जास्त फोकस करत होते, शेतकऱ्यांना फोकस करत होते, छोट्या व्यापाऱ्यांना फोकस करत होते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना जास्त फोकस करत होते. कोण, जनता सरकार. आणि या धोरणानुसार म्हणजे काय बोलले, त्यांनी व्याख्या देखील दिल्या की टायनी युनिट म्हणजे काय, सूक्ष्म उद्योग म्हणूया आपण त्याला, टायनी युनिट. टायनी युनिटची व्याख्या त्यांनी काय दिली, 1971च्या सेन्सस नुसार 50,000 पेक्षा जर कमी लोकसंख्या ठिकाणी जर का तुम्ही 1 लाखापर्यंत गुंतवणूक केली तर त्याला ते बोलले की टायनी युनिट. म्हणजे इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये व्याख्या बरं की टायनी युनिट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी लोकसंख्या 50,000 पेक्षा जास्त कमी असेल अशा ठिकाणी जर का तुम्ही, हे चुकून रुपये झाले, 50,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जर तुम्ही 1 लाखापर्यंत गुंतवणूक करत असाल त्याला त्यांनी बोललेलं आहे काय, टायनी युनिट. आणि दुसरं आहे तुमचं, त्यांनी सांगितलं की डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर उभारा. काय करा तुम्ही, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर उभारा. हे काय काम करेल, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या एमएसएमईला किंवा मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीला त्या ठिकाणी सहाय्य देण्याचं काम त्या ठिकाणी करेल. हे खूप महत्वाचं, डीआयसी हे पाठ करून ठेवा, डीआयसी. आणि सगळ्यात भर कशावर होता, मोस्टली तो टायनी युनिट आणि लघु उद्योग. तुम्हाला बोललो ना की मायक्रो आणि स्मॉलवर सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे आपल्याला, राईट. तर हे जनता सरकारचं खूप महत्वाचं धोरण, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर, राईट, किंवा म्हणजे त्यांची व्याख्या वगैरे पाठ करून ठेवा. नंतर पुढचं ते म्हणजे 1980ला धोरण आलं, 85ला आलं, 86ला असे वेगवेगळे धोरण आले. मग पुढे ते काय एवढं महत्वाचे नाही, तरी आपण त्याचे उद्दिष्ट बघा. 80, 85, 86 असे वेगवेगळे धोरण आले. त्यांचं बऱ्यापैकी उद्दिष्ट काय होतं, भारतामध्ये इकॉनॉमिक फेडरलिझम तयार करायचं, म्हणजे आर्थिक संघराज्य तयार करायचं. काय, इकॉनॉमिक फेडरेशन तयार करायचं. फेडरेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी घटक राज्य यांना समान पद्धतीने अधिकार असतात त्याला म्हणतो फेडरेशन. तुम्ही पॉलिटिमध्ये ऐकलं असेल बघा, फेडरेशन, राईट. घटक राज्याचे घटक असतात एक पर्टिक्युलर, त्यांना समान अधिकार असतात बऱ्यापैकी.
फेडरेशन. नंतर सार्वजनिक क्षेत्रामधील गुणवत्ता वाढवणे. पब्लिक सेक्टरमध्ये कसं कामगिरी कमी झाली म्हणून त्या ठिकाणी सरकारने ठरवलं की त्यांची गुणवत्ता वाढवायची. नंतर रिजनल इम्बॅलन्स कमी करायचा. कुठला? शेती क्षेत्रामध्ये. शेती क्षेत्रामध्ये खूप सारा इम्बॅलन्स झालाय. काही ठिकाणी खूप सारे डेव्हलप झाले, काही ठिकाणी अनबॅलन्स झालेलं आहे, मग ते कमी करायचं. निर्यातीमध्ये वृद्धी करायची म्हणजे निर्यात वाढवायची, आयातीला काहीतरी सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे आपली तयार निर्यात कमी झाली आणि आयात खूप जास्त झाली, मग त्याला कुठेतरी चेंज करण्यासाठी सरकारने उद्देश काय सांगितला होता की निर्यातीमध्ये वाढ करा आणि आयातीला सबस्टिट्यूट करा, म्हणजे आयातीला काहीतरी काही पर्याय शोधा. हे जर तुमचे उद्दिष्ट कशाचे? हे 80, 85, 86 चे वेगवेगळे. आणि मग त्यांनी ह्यांची व्याख्या अजून वाढवली. टायनी युनिटची व्याख्या इकडे किती होते रे? इकडे होती 1 लाखापर्यंत, आता त्यांनी वाढवून केली 2 लाखापर्यंत गुंतवणूक. नंतर लघु उद्योगाची नवीन व्याख्या त्यांनी आणली 20 लाखापर्यंत गुंतवणूक. राईट. आणि मग ह्या 80 धोरणावर आधारित पुढे जाऊन 85, 86 धोरण निर्माण केली गेली. तर हे होतं लक्षात घ्या, हे 1980 धोरणाचं उद्दिष्ट आपण पाहतो 80. आणि ह्या धोरणावर आधारित पुढे जाऊन मग त्यांनी 1985 ते 86 धोरण आणली होती. येते लक्षात. तर टायनी युनिटची व्याख्या बघा त्यांनी चेंज केलेली आहे. 1 लाखाचं केलं 2 लाख. लघु उद्योगाची नवीन व्याख्या आणली, आधी नव्हती होती का? तर नाही, आता नवीन व्याख्या आणली, ती केली 20 लाखावर सुरुवात केलेली आहे. येतं लक्षात. हे तुमची टायनी युनिटची व्याख्या आणि लघु उद्योगाची व्याख्या. आणि मग या 80 धोरणानुसार त्यांनी 85 ते 86 धोरण वेगळी निर्माण केली. त्याच्यावर काय जास्त प्रश्न विचारत नाही, त्याच्यामुळे आपण ते कव्हर करत नाही. आता पुढे ओव्हरऑल झाला सगळा ओव्हरऑल क्रक्स काय? तर ओव्हरऑल सगळी धोरणं कशी होती की काय म्हणतात त्याला आपण हे बऱ्यापैकी. आता मग पुढे जाऊन काय झालं मित्रांनो, आपल्याला माहिती की इकॉनॉमिक्स रिफॉर्म तारखेने झालेले होते. कधी? 1991 साली. बरोबर. 1991 ला एलपीजी रिफॉर्म वगैरे झाले. त्याच्यामध्ये मग इंडस्ट्रीसाठी खूप सारे त्या ठिकाणी चेंजेस झालेले होते. ठीक आहे. आणि मग ते चेंजेस होऊन खूप सारे आपल्याला मग त्याचे वेगवेगळे टप्पे की नेमकं सरकारने कसं कसं डिरेग्युलेशन वगैरे केले. आणि आपण एलपीजी चॅप्टर मध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या होत्या आणि मग त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण चेंजेस केलेले आहेत. त्या ठिकाणी फक्त बघतो याच्यामध्ये पाठीमागचं काही राहिलंय का, नाही तर आपण ते तिथे स्टॉप करूया आणि पुढचं त्या टप्प्यामध्ये घेऊया. हा, तर आपले हे आता पॉलिसी आपण वेगवेगळ्या पाहिल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 मी कायदे आणि काही गोष्टी बोलत बघा. MRTP, फेरा, फेमा ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी थोडंसं आपण आधी कव्हर करूया आणि मग आपण याच्यामध्ये जाऊया. बघा, तुम्हाला बोललो की कॉम्पिटिशन कुठला? कॉम्पिटिशन ऍक्ट. कॉम्पिटिशन ऍक्टच्या आधी काय? 1 सेकंद. आर्थिक धोरणांची रूपरेषा, MRTP कायदा. ठीक आहे. MRTP त्या जागी जाऊन पुढे आला कुठला? तुमचा कॉम्पिटिशन कायदा. हा, तर आपण हे बघूया. बघा मित्र आपण, हा MRTP कायद्याच्या जागी आता आला तुमचा कॉम्पिटिशन कायदा. तुला बोलतो की MRTP कायदा आला बरोबर 1969 ला. मोनोपॉली रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे खाजगी क्षेत्रांची जी एकादृश आहे, मोनोपॉली आहे, मग ते दूर करून त्या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी अशा पद्धतीचा कायदा आणला होता. पण एलपीजी रिफॉर्म आपण केले कारण MRTP कायदा खूप स्ट्रिक्ट होता. मग हा कायदा एका कमिटीच्या शिफारशीनुसार आपण चेंज केला. कुठली कमिटी? राघवन कमिटी. राघवन कमिटीच्या शिफारशीवर आधारित आपण MRTP कायदा रद्द करून त्या ठिकाणी काय केलेला आहे? 2002 साली कॉम्पिटिशन कायदा आणलाय. कुठला कायदा आणला रे? कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा कायदा. कॉम्पिटिशन ऍक्ट किंवा त्याला आपण म्हणूया स्पर्धा कायदा आणलाय. कधी? 2002 साली. ऍक्च्युली तो कायदा बघा पास झालाय पार्लमेंट मध्ये 2002 साली, पण त्याला राष्ट्रपतीची संमती कधी भेटली? तर ती भेटली लक्षात घ्या 2003 साली. हे लक्षात ठेवा. कायदा 2002 चाच आहे, पण त्याला पार्लमेंट मध्ये संमती भेटली 2002 मध्ये आणि राष्ट्रपतीची संमती भेटली अंतिम संमती 2003 मध्ये. पण आपण त्याला 2 तास कायदा मानतो. राईट. आता याचे मेन उद्दिष्ट काय होते कॉम्पिटिशन ऍक्टचे? तर स्पर्धेवर प्रतिकूल परिणाम करणारे जे घटक असतात ना त्यांना प्रतिबंध करायचा. म्हणजे जे MRTPचे बऱ्यापैकी उद्दिष्ट होते तेच या ठिकाणी आहेत. लक्षात ठेवा. तोच कायदा नव्या स्वरूपात आलेला आहे, नवीन रूपडे घेऊन आलेला आहे. तर स्पर्धेवर प्रतिकूल परिणाम करणारे जे घटक आहेत अशा प्रकारांना प्रतिबंध करणे म्हणजे अनइथिकल प्रॅक्टिसेस काढून टाकायचे. तर बाजारपेठेमध्ये स्पर्धेला प्रोत्साहन द्यायचं. लोकांमध्ये कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशन पाहिजे. असं नको व्हायला की सगळीकडे आज आलेले सगळे उद्योग चालवले घेतलेले, असं नको व्हायला. कॉम्पिटिशन असणं महत्वाचं आहे, मोनोपॉली व्हायला नको. राईट. नंतर ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करायचं, कारण का ज्यावेळेस एखाद्या उद्योगाचे मोनोपॉली होते त्यावेळेस ते कस्टमरचे काय करतात रे? त्या ठिकाणी अधिकारांचं हनन करतात, त्यांची मनमानी करतात, आवाच्या सव्वा किमती लावतात, त्यांचे ग्रीव्हन्सेस घेत नाही, त्यांचे हक्क दाबले जातात. राईट. मग ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणं महत्वाचं आहे. आणि बाजारामधील इतर सहभागांच्या व्यापार स्वातंत्र्याचे रक्षण करणे. मार्केटमध्ये जे कोणी इतर लोक असतील, समजा आता एक्झाम्पल काय, समजा जिओची सिम आहे, मग जिओ सिम बरोबर बाकी लोकांची पण सिम आहेत ना, पण त्यांचं देखील व्यापार स्वातंत्र्य आहे, त्यांना देखील व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याचं संरक्षण करणं असं याचं ओव्हरऑल उद्दिष्ट होतं कॉम्पिटिशन कायद्याचं. आणि ह्या कॉम्पिटिशन कायद्यानुसार सरकारने काय केलेलं पुढे जाऊ, तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ही वैधानिक संस्था अर्थात स्टॅट्युटरी बॉडीजच्या देखील स्थापन केलेली आहे. ऍक्च्युली ती फॉर्मली स्थापन 14 ऑक्टोबर 2003 ला झालेली होती, पण
खऱ्या अर्थाने ती कधी कार्यरत झाली रे? ते 2009 मध्ये कार्यरत झाली. बरोबर का? 2003 ला ती तिची स्थापना फॉर्मली करण्यात आली नावापुरती. कधी 2003 ला, 14 ऑक्टोबर 2003 ला. पण ती खऱ्या अर्थाने कार्यरत झाली 2009 मध्ये डायरेक्ट 6 वर्षांनी. आता ही जे लक्षात घ्या, ही बॉडी आहे, ही स्टॅट्युटरी बॉडी आहे. कुठल्या संस्थेच्या अंतर्गत येते? तर कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री आहे. बरोबर का? आपल्या भारत सरकारचं जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय त्याच्या अखत्यारीमध्ये ही पर्टिक्युलर संस्था येते. आणि जर आता बोललं की संस्था कशी स्थापन झालेली आहे, तर कायदेशीर म्हणून आपण त्याला म्हणतो वैधानिक संस्था म्हणजे स्टॅट्युटरी बॉडी. आणि याचा उद्देश काय? तर भारतामधील उद्योग क्षेत्रामध्ये स्पर्धात्मकता म्हणजे काय? कॉम्पिटिटिव्हनेस वाढवायचा आपल्याला भारतामध्ये. मोनोपॉली तयार करायची नाही, तर कॉम्पिटिटिव्हनेस वाढवायचा भारतामध्ये. त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण कायदा आणलेला आहे आणि त्याच्या संदर्भात ही बॉडी आलेली आहे. सीसीआय आपण त्याला म्हणतो, सीसीआय शॉर्ट मध्ये आपण त्याला काय म्हणतो? सीसीआय, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. आणि जर का कोणी याच्यामध्ये आर्थिक केंद्रीकरण करत असेल म्हणजे इकॉनॉमिक मोनोपॉली करून लोकांचं हित डावलत असेल, ग्राहक हित डावलत असेल, तुझा गुन्हा मानला जातो. म्हणजे हा प्रमुख गुन्हा याच्यामध्ये. आणि याच्यातली प्रकरण कोणाकडे जातात? ते ग्राहक न्यायालयाकडे जातात. कोणाकडे? कंझ्युमर ट्रिब्युनलकडे त्या ठिकाणी जात असतात. आता बघा, हे कॉम्पिटिशन कमिशन मित्रांनो, याच्यामध्ये याची रचना कशी असते? याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 6 सदस्य असतात. म्हणजे 1+6 अशा पद्धतीने याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे. आणि याची नियुक्ती कोण करतं? तर सरकारद्वारे एक विशेष समिती नेमली जाते, ती शिफारस करतात आणि त्यानुसार मग सरकार त्यांची नियुक्ती करतं. येतं लक्षात? तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया 1+6 त्याची नियुक्ती कोण करते? सरकारद्वारे स्थापन केलेल्या एका विशिष्ट निवड समितीच्या शिफारसीनुसार केली जाते. आणि त्यांचे प्रमुख कार्य काय? सीसीआयची तर अँटी कॉम्पिटिटिव्ह करार रोखणे. म्हणजे कंपनीमध्ये ना कधी किती ना कार्टिलायझेशन होतं, त्याला म्हणतात काय म्हणू शकतो आपण, कधी कधी काय होतं ना, असे ठराविक करार करतात की कोणाला त्या ठिकाणी घुसू नाही द्यायचं, कॉम्पिटिशन मध्ये येऊ नाही द्यायचं, तशा पद्धतीने. तर मग अँटी कॉम्पिटिटिव्ह करार रोखणे हे काम त्यांचं आहे. राईट? समजा कधी किंमत एखाद्या त्यांनी किंमत ठरवली की ते समजा आता याच्या खाली आपण किंमत ठरवायचीच नाही. म्हणजे काय? समजा मार्केटमध्ये माल देताना, वस्तू देताना याच्या खाली किंमतीने द्यायचंच नाही, म्हणजे थोडक्यात महाग विकायची ती. असं कधी कार्टेलायझेशन करतात बघा. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही जर एपीएमसी मध्ये गेला, ते एपीएमसी मध्ये काय करतात बघा, व्यापारी लोक एकमेकांमध्ये कार्टेलायझेशन करतात. ते काय करतात? एखाद्या शेतकऱ्याचा माल घ्यायचा असेल, शेतकऱ्याला समजा तो शेतकरी म्हणतो की समजा माझा माल 100 रुपयाने घ्या. हे व्यापारी लोक काय करतात? याला काही जरी झालं ना तरी 80 रुपयाच्या वर भाव नाही द्यायचा. मग सगळे सांगताना तिचं काय करतात? त्याला 80 सांगतात. येतं लक्षात? त्याला म्हणतात कार्टिलायझेशन. म्हणजे काय? एकमेकांमध्ये ऑलरेडी त्यांचं अग्रीमेंट झालेलं असतं की समोरच्याला भाव द्यायचा नाही, आपण आपलीच मनमानी करायची. त्याला म्हणतात कार्टिलायझेशन. अशा पद्धतीचं वर काय म्हणू शकतो बिहेवियर इंडस्ट्री सेक्टरमध्ये खूप चालतं. राईट? आणि मग त्याला म्हणतात अँटी कॉम्पिटिटिव्ह करार रोखणे. त्याच्यामध्ये गुप्त करार झाले असतात अशा पद्धतीचे. पुढचे प्रबळ स्थानाचा गैरवापर रोखणे. मार्केटमध्ये एखादी कंपनी काय करते? त्यांच्याकडे असलेलं जे वेल्थ आहे, त्यांची पॉवर आहे, त्यांचं पोझिशन आहे, त्याचा गैरवापर करते कधी कधी आणि इतर लहान कंपनीचं नुकसान करते. म्हणजे बघा, त्याच्याकडे पैसा आहे, टेक्नॉलॉजी आहे, मॅन पॉवर आहे, मार्केटिंग स्किल आहे, या सगळ्याचा वापर करून काय करतात? इतर कंपनीचं, लहान कंपनीचं नुकसान करतात. हे करू द्यायचं नाही. पुढचं कार्य काय ह्या सीसीआयचं? तर विलिनीकरण आणि संपादन नियंत्रण. कधी कधी काय होतं ना, एखादी मोठी कंपनी छोट्या कंपनीला खाऊन टाकते डायरेक्ट. तसा एका मोठा वेलबासाला खाऊन टाकतो, तशा पद्धतीने हे छोट्या कंपनीला खाऊन टाकतात. तर मोठ्या कंपन्या काय करतात रे? यांना विलीन करून टाकतात आणि मार्केटमध्ये त्याची स्वतःची मोनोपॉली क्रिएट करतात. आणि मग हे करायचं नाही म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. कोण? सीसीआय. याचं लक्षात? सीसीआयचं काम काय? आणि सगळ्या शेवटी स्पर्धा वकिली. म्हणजे काय? विविध भागधारक म्हणजे वेगवेगळे मार्केटमधले जे पार्टिसिपेट करणारे स्टेक होल्डर आहेत, ते सरकार आणि उद्योग यांच्यामध्ये स्पर्धात्मक संस्कृतीबद्दल जनजागृती करणे. येतं लक्षात? या सगळ्यामध्ये लोकांमध्ये कॉम्पिटिशन बद्दल जनजागृतीची भावना निर्माण करण्याचं काम हे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया त्या ठिकाणी करत असतंय. नंतर मी आता मगाशी तुम्हाला फेरा आणि फेमा कायद्याबद्दल बोललो होतो. आधी फेरा कायदा होता बघा. फेरा कायदा 1973चा आहे. राईट? फेरा कायदा किती 1973चा आहे. बरोबर का? आणि इम्प्लिमेंट झाला कधी 1974ला. बरोबर? अंमल झाला कधी 1974ला. पण पुढे जाऊन आपण फेम आहे, कारण का फेरा आधी कसा होता? खूप स्ट्रॉंग होता, खूप त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन होते. त्याच्यामुळे आपण सॉफ्ट कायदा आणला. आता आला तुमचा फेमा. फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. आता आपण आणलाय फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. राईट? तो होता 1973चा कायदा. हा आहे तुमचा जून 2000चा. हा कायदा 1999चा. तो इम्प्लिमेंट झालाय मात्र 2000 साली. बघा, 73चा कायदा 74 इम्प्लिमेंट झालाय, 99चा कायदा 2000 साली इम्प्लिमेंट झालाय. राईट? आता फेमाचा उद्देश काय जनरली? तर तो म्हणजे परकीय व्यापाराला ज्या अडथळा आणणाऱ्या गोष्टी त्याला दूर करायच्या. म्हणजे परकीय वापरासाठी आलेला बरं का कायदा. मागचा कशासाठी होता रे? इंडस्ट्री मधले कॉम्पिटिशन वाढवण्यासाठी होता. म्हणजे कॉम्पिटिशन ठेवण्यासाठी होता. कुठला? तुमचा एमआयडीपीच्या जागा आलेला तुमचा कॉम्पिटिशन कायदा. हा कशासाठी? लक्षात घ्या, व्यापारासाठी. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, व्यापार आणि फॉरेन एक्सचेंज संदर्भात. तर परकीय व्यापारात जे कोणी अडथळा आणत असेल ते सगळे अडथळे दूर करायचे. परकीय विनिमय दर जो असतो किंवा परकीय विनिमय जो बाजार असतो, आपण त्याला म्हणतो एक्सचेंज ट्रेड.
राईट. एक्सचेंज ट्रेड मधले जे काही अडथळे असतील दूर करायचे, त्याचा विकास करायचा. एक्सचेंज म्हणजे काय, वेगळ्या करन्सीज एकमेकांमध्ये काय होतं कन्वर्जन, आपण त्याला एक्सचेंज रेट म्हणतो. तर त्यांचा खरेदी विक्री होत असते, डॉलर घेतला रुपये विकत घेतला अशा पद्धतीने. आणि परकीय विनिमय कायद्यामध्ये सुसंगतता आणणे, म्हणजे फॉरेन एक्सचेंज ऍक्ट जे आहे त्याच्यामध्ये सुसंगतता आणणे, असे वेगवेगळे उद्देश आहेत फेमाचे. राईट, म्हणजे परकीय व्यापारावर फोकस केलेला आहे. आता तुम्हाला विचारतील की फेरा आणि फेमामध्ये नेमका फरक काय. तो आधी सांगितलं मी, फेरा खूप स्ट्रिक्ट होता. फेरा कधी 1973चा आहे, 1999चा. नंतर हा खूप कठोर होता, स्ट्रिक्ट होता. हा बऱ्यापैकी सुलभ आहे, सॉफ्ट आहे, उदार आहे, लिबरल आणि फॅसिलिटेटिव्ह आहे. नंतर इकडे जर तुम्ही उल्लंघन केलं कायद्याचं तर तुम्हाला तुमच्यावर क्रिमिनल केस दाखल होत होता, म्हणजे काय फौजदारी गुन्हे दाखल होत होते. सरकार बोललं एवढं कशाला ताप द्यायचा लोकांना, डायरेक्ट क्रिमिनल, तुम्ही काय मर्डर केला का कोणाचा, नाही ना. मग या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल ऑफेन्स ठेवले फक्त, म्हणजे काय तुम्ही फक्त जर सिव्हिल ऑफेन्स केला असं मानलं जातं, तुम्ही जर कायद्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला सिव्हिल ऑफेन्स त्या ठिकाणी लागतो, क्रिमिनल लागत नाही. इकडे आधी क्रिमिनल लागतात, लक्षात घ्या. कारण इकडे गुन्हाची सजा जास्त असते, इकडे कमी असते. इकडे डायरेक्ट तुरुंगात भेटत तुम्हाला, डायरेक्ट खडी फोडायला लागत होतं एरवड्याला, इकडे डायरेक्ट तुरुंग असतो तुम्हाला. इकडे मात्र त्या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी, तुम्हाला फाईनची सुविधा केलेली आहे. तुम्हाला तुरुंगवास घ्यायची गरज नाही, तुम्हाला त्या ठिकाणी फाईन भरून त्या ठिकाणी सुटका होऊ शकते. आणि इकडे अंमलबजावणी मोस्टली ईडी करायचं, या ठिकाणी प्राथमिक अंमलबजावणी आधी आरबीआय करतं, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला तुम्हाला सापडलं तर पुढे जाऊन मग ईडी वगैरे सारख्या संस्था येतात नंतर, सीबीआय वगैरे. पण मेन हे बऱ्यापैकी शिथिल कायदा आहे कुठला, फेमावाला कायदा. राईट, आलं लक्षात. फेरा आणि फेमा कशा पद्धतीने त्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण इंडस्ट्रियल पॉलिसी त्या ठिकाणी पाहत होतो. राईट, हा, तर आपण काय करूया, हे लेक्चर खूप मोठं होईल, त्याच्यामुळे आपण याला 2 टप्प्यामध्ये स्प्लिट करूया, जेणेकरून कसं आहे लेक्चर हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये स्प्लिट होईल.